चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम। या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हे लेक्चर आहे इकॉनॉमीचे पीवायक्यू आपण पाहतोय आणि इकॉनॉमीचे पीवायक्यू पाहतोय आपण कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल गेल्या 3-4 वर्षांचे क्वेश्चन्स पाहूया आणि पाहूया की कसा ट्रेंड आहे कंबाईनला, इकॉनॉमीचे कोणते टॉपिक सर्वात जास्त विचारले जात आहेत। बरं, हे लेक्चर काय आपलं पहिलं नाहीये। या सिरीज मध्ये आपण पॉलिटी कंप्लीट केलेला आहे, तर पॉलिटी बद्दल आपण जर डिस्कस केलं तर पॉलिटीचे राज्यसेवेचे पीवायक्यू असतील आणि कंबाईनचे पीवायक्यू असतील, हे दोन्ही आपले कंप्लीट झालेत। इकॉनॉमी संदर्भात राज्यसेवेचे पीवायक्यू आपण कंप्लीट केलेले आहेत। सो नवयुग स्टडी फोरम युट्यूब चॅनलला तुम्हाला हे सगळे लेक्चर मिळून जातील, तुम्ही पाहू शकता। पॉलिटी राज्यसेवा, पॉलिटी कंबाईन आणि इकॉनॉमिक राज्यसेवा हे कंप्लीट झालेलं आहे। या लेक्चर मध्ये आपण कंबाईन पूर्व परीक्षा इकॉनॉमीचे पीवायक्यू पाहणार आहोत। बघा, समजून घ्या, हे लेक्चर शेवटपर्यंत जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की इकॉनॉमीच्या क्वेश्चन्स मध्ये नक्की काय विचारलं जातंय, स्पेशली कंबाईनसाठी। मग ते ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल, कोणते टॉपिक येतातच आहेत। आपण पॉलिटीचं जेव्हा अनालिसिस केलं होतं त्यावेळेस आपल्याला समजलं होतं काही टॉपिक असे आहेत, काही क्वेश्चन्स असे आहेत जे सारखे विचारतायत। मग इकॉनॉमीचे असे कोणते टॉपिक आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे, ते शोधून काढायचे आहेत। तर सुरुवात करूया। जास्त वेळ सुरुवातीला घेत नाही, काही बेसिक गोष्टी आहेत। नवयुग स्टडी फोरम ऍप्लिकेशन डाउनलोड करा, गुगल प्ले स्टोरला आहे आणि लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे। नवयुग स्टडी फोरम एमपीएससी हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण सर्व अपडेट तुम्हाला या टेलिग्रामला मिळतात। याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जॉईन करू शकता। काही डाऊट असेल तर या नंबरला मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला। ग्रुप वगैरे जॉईन होत नसेल, सापडत नसेल तर या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, किंवा इतर जे काही डाऊट असतील तुमचे जनरल ते तुम्ही मेसेज करू शकता। आपण प्रिलिम्स बुस्टर 2025 या बॅचला उद्यापासून म्हणजे 7 जुलैपासून सुरुवात करतोय। भरपूर विद्यार्थ्यांनी यामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, पण जरी तुम्ही राहिला असाल तर ऍडमिशन करू शकता, कारण या बॅच अंतर्गत आपण उद्यापासून कॉम्प्रिहेन्सिव्हली सुरुवात करतोय। उद्या आपण जिओग्राफी पासून सुरुवात करतोय आणि ही बॅच तुम्हाला राज्यसेवा पूर्व असेल किंवा कंबाईन पूर्व असेल, या दोन्ही परीक्षांसाठी फायदेशीर आहे। सो तुम्ही यातली कोणतीही परीक्षा करत असाल किंवा दोन्ही करत असाल तर प्रिलिम्स बुस्टर इनिशिएटिव्ह जो आहे तो जॉईन करा। भरपूर फायदा तुम्हाला सुरू होतो, म्हणजे जो आहे तो होणार आहे। एनरिचमेंट फेज उद्यापासून सुरू होते आहे। आत्ताचं जे लेक्चर आहे ते तुम्ही फाउंडेशन स्टेज अंतर्गत पाहतात पीवायक्यू अनालिसिसचं। यानंतर बाकी करंट अफेअरचे क्वेश्चन्स वगैरे आपण घेतले, म्हणजे घेतच आहोत। 375 क्वेश्चन्स ऑलरेडी आपण घेतलेले आहेत, राहिलेले घेऊयात। यानंतर आज जर आपण ऍडमिशन केलं तर बघा, आषाढी एकादशी निमित्त आपण 3रा स्लॉट आता सुरू केलाय। आपल्या जे नोट्स आहेत आणि हा लास्ट स्लॉट असेल। जर तुम्ही आज ऍडमिशन केलं, उद्या तुम्ही लेक्चरला असाल तर तुम्हाला घरपोच नोट्स या मिळून जातील। पण उद्यापासून जे ऍडमिशन होतील त्यांना आपण हे शक्यतो देणार नाही, आपण त्यांना पीडीएफ नोट देणार आहोत, बरोबर। सो तुम्हाला जर या नोट्स हव्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन करा आणि मला मेसेज करा। मी तुम्हाला ऍडमिशनसाठी जे काही आपण ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ऍड करून देईल, आणि जे काही गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म तुम्ही भरला की तुम्हाला नोट्स आहेत त्या पुढच्या आठवड्यापर्यंत मिळून जातील। चला सुरुवात करूया। कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2024 इकॉनॉमीचे कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण डिस्कस करूयात आणि त्याचे अनालिसिस करूया। चला, सेशनला एकदा लाईक करा, राहिला असेल तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। इकॉनॉमीत अनेक प्रश्न असे असतात जे राज्यसेवेच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की बघा, प्रत्येक गोष्ट आपल्याला म्हणजे आपण वाचली असेल, पुस्तकातली असेल किंवा आपल्या नोट्स मधली असेल, असं कधी होत नाही। इकॉनॉमीत अनेक प्रश्न तुम्हाला वाचून लॉजिक लावून सोडवावे लागतात आपल्या अभ्यासाच्या बेसिसवरती। आता हा प्रश्न बघा, टॉपिक आपल्या पुस्तकांमधूनच आहे किंवा आपल्या वाचनामधलाच आहे, पण तरी हा प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो ते आपण डिस्कस करूया। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं विधान हे औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरं आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू अबाउट द कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स? आता तुम्ही इन्फ्लेशन टॉपिक ज्यावेळेस पाहता, ज्यावेळेस आपण बॅच मध्ये पण घेऊयात, त्यावेळेस आपण वेगवेगळे इंडेक्स पाहतो। त्यातला एक इंडेक्स आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्स। असाच आपण होलसेल प्राइस इंडेक्स पण पाहतो, म्हणजे WPI, तो वेगळा आहे। आता या CPI चे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत। फॉर एक्झाम्पल ऍग्रीकल्चर लेबर साठी वेगळा आहे, इंडस्ट्रियल वर्कर साठी वेगळा आहे, हाऊसिंग साठी वेगळा आहे, ते आपण डिस्कस करू। तर यातला जो इंडस्ट्रियल वर्कर साठी आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे की याचं नक्की काय खरं आहे, बरोबर। वाक्य पहिला, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होतं, मग त्यांचं कार्यक्षेत्र कोणतेही असो, एक्स्ट्रीम वाक्य आहे, बरोबर। इथं वाक्यामध्ये इथं दिलंय तुम्हाला, इट इज फॉर इंडस्ट्रियल वर्कर, औद्योगिक कामगारांसाठी आहे, मग ते सगळ्यांसाठी कसं काय लागू होईल? काही म्हणजे म्हणतो ना, काही प्रश्न असे असतात की आपण जर वाचायची हिंमत दाखवली तर प्रश्न सुटतात, पण बऱ्याच जणांचं काय होतं, इकॉनॉमीच्या प्रश्नांमध्ये वाचायची हिंमतच जाते, कारण प्रश्न खूप मोठा वाटतो, खूप वाक्य अशी वाटतात की आपल्याला जमणार नाही। ते प्रश्न वाचून काही प्रश्न सुटतात, नंतर घरी आल्यावर कळतं की हा प्रश्न वाचायला पाहिजे होता, सुटला असता, बरोबर।
त्यामुळे प्रश्न वाचत चला, वेळ जाऊ द्या थोडा, पण वाचत चला, वाचल्यानंतर प्रश्न सुटतो. जसं की हा बघा, प्रश्न असा बघितला तर खूप मोठा वाटतो, पण ज्यावेळेस तुम्ही वाचताना की औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक, म्हणजे इथं सर्व कामगार दिले, म्हणजे हे चुकीचं आहे. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरलं जातं. कसं सर माहित नाही, काय आयडिया नाहीये, आपण पुढे पाहूयात. बरोबर, हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवरती आधारित आहे, जे कधीही बदलत नाही. थोडं नॉलेज, थोडं कॉमन सेन्स लावायचा की सर एखादा इंडेक्स आहे, निर्देशांक आहे, तो वेगवेगळ्या वेळी अपडेट होत राहतो, त्याची आकडेवारी येत राहते ना. इंडेक्स म्हणजे काय, निर्देशांक म्हणजे काय, दरवर्षीचा वेगळे काहीतरी आकडेवारी दर्शवतो. बरोबर, मग हे फिक्स कसं असेल, हा एका निश्चित बास्केटवरती कसा असेल, जो कधी चेंज होत नाही, नेव्हर चेंजेस, हे पण चुकीचं आहे. बरोबर, आता एक काम करूया, आपण ए आणि सी ला इलिमिनेट करूया. ए आणि सी ला जर इलिमिनेट केलं तुम्ही, तर आपल्याकडे राहतं एक तर ओनली सी किंवा ओनली डी. सी ला पण इलिमिनेट केलं आपण, बरोबर, तर ओनली डी राहतो. आता ओनली डी काय आहे बघा, औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करते. हे अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. बरोबर, इट हेल्प्स टू एन्श्योर दॅट इंडस्ट्रियल वर्कर्स रिसीव्ह फेअर वेजेस अँड मेंटेन अ डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ओनली डी हे उत्तर तुम्हाला आपोआप मिळून जातं. तुम्ही जर प्रश्न वाचायची हिंमत दाखवली, तुम्ही रीड केला क्वेश्चन, तरी उत्तर सापडतं. सो इकॉनॉमीच्या प्रश्नांबद्दल काय करायचे आपल्याला, इकॉनॉमीचे बरेच क्वेश्चन्स आपल्याला असे पाहायला मिळतील जे की आपल्या वाचनामध्ये डायरेक्ट आलेले नसतील, वाटतील की खूप लेंदी आहे, आपल्याला तर जमणारच नाही. वाचायचे, इलिमिनेट करायचे, कीवर्ड शोधायचे, प्रश्न सुटतात. नेक्स्ट क्वेश्चन, बरं हा प्रश्न आहे इन्फ्लेशन टॉपिक वरती, म्हणजे महागाई हा जो टॉपिक आहे, चलनवाढ हा जो टॉपिक आहे यावरती आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणतं मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचं साधन नाही, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन मेथड ऑफ क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल ऑफ सेंट्रल बँक. अतिशय बेसिक क्वेश्चन बघा, जी आपली आरबीआय आहे, आपल्या भारताची सेंट्रल बँक कोणती आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजे मध्यवर्ती बँक. बरोबर, आता हे काय करतात की जे काही इन्फ्लेशन आहे, ती इन्फ्लेशन कंट्रोल करायचा प्रयत्न करतात, म्हणजे त्यांची जबाबदारी आहे, म्हणजेच जी महागाई आहे, चलनवाढ आहे, त्याला ते कंट्रोल करतील किंवा नियंत्रणात ठेवतील. मग ते वेगवेगळी साधनं युज करतात. काही असतात क्वालिटेटिव्ह, काही असतात क्वांटिटेटिव्ह. आता ही जी लिस्ट आपण बॅचमध्ये बघूया, काय दरवर्षी पाहतो आपण, आणि खूप सिंपल आहे. पण एक ट्रिक सांगतो, जर कधी असा प्रश्न परत आला, जे काय तुम्ही साधना अभ्यासणार आहात, त्याच्यामध्ये हेच तुम्हाला ट्रिक लावायची आहे. कोणतंही नियंत्रण असेल, कोणती मार्गदर्शक सूचना असेल किंवा फक्त गाईडलाईन्स असतील, या सगळ्या येतात तुमच्या क्वालिटेटिव्ह, गुणात्मक मध्ये. पण ऍक्च्युली काही आकड्यांबद्दलच्या गोष्टी असतील, रेपो रेट कमी केला जातोय किंवा ऍक्च्युली जो रेट आहे तो कमी जास्त केला जात असेल, त्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह. ओके, किंवा काही खरेदी विक्री होत असेल. आता इथे बघा काय विचारले त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ क्वालिटेटिव्ह, म्हणजे क्वालिटेटिव्ह नाही, म्हणजे क्वांटिटेटिव्ह कोणता आहे. बरोबर, आता वाचूया. उपयोग किंवा उपभोग कर्जाचं नियंत्रण म्हणजे काय, कंट्रोल ऑन कंझ्युमर क्रेडिट. सर नियंत्रण आहे, नियंत्रण. बरोबर, कंट्रोल. ओके, तरी आपण म्हणूया की हा शब्द आपल्याला कळत नाहीये. नेक्स्ट बघूया, कर्ज तारण सीमांचे नियमन. नियमन सांगितलं मी तुम्हाला, रेग्युलेशन, गाईडलाईन्स, हे सगळं काय आहे, क्वालिटेटिव्ह आहे. यानंतर कंट्रोल थ्रू इश्युइंग डायरेक्टिव्ह. डायरेक्टिव्ह म्हणजे काय, अगेन आदेश, नियंत्रण. बरोबर, हे सगळे क्वालिटेटिव्ह आहेत. पण OMO, ज्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणतो, खुल्या बाजारातील खरेदी विक्री किंवा व्यवहार म्हणतो, हे मात्र क्वालिटेटिव्ह आहे. ओके, क्वालिटेटिव्ह. थोडक्यात ओपन मार्केट ऑपरेशन्सची डेफिनेशन काय आहे, सेलिंग अँड बाईंग ऑफ जे काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, त्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन्स असं म्हणतो. ते ओपन मार्केट ऑपरेशन जे आहेत, OMO जो आहे, याला आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह. बाकी सगळे क्वालिटेटिव्ह. मी अगेन सांगतो, क्वालिटेटिव्ह गुणात्मक मध्ये काय येतं, गाईडलाईन्स असतील, सूचना असतील, किंवा त्यांना डायरेक्टिव्ह दिले असतील, तुम्ही याचं पालन करा. हे गाईडलाईन्स आहेत, ह्या सूचना आहेत, हे कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, हे सगळं काय आहे, क्वालिटेटिव्ह आहे. पण क्वांटिटेटिव्ह मध्ये काय येणार आहे, रेपो रेट, ओपन मार्केट ऑपरेशन्स, हे जे गोष्टी आहेत ना, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली गोष्टी चेंज होत आहेत किंवा खरेदी विक्री होती आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, क्वांटिटेटिव्ह. सो ऑप्शन क्रमांक 4 हा तुमचा काय आहे, गुणात्मक नाही, म्हणजे संख्यात्मक आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन बघा यातला, भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 ला झाली, म्हणजे इंडियन हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन वॉज एस्टॅब्लिश्ड इन द इयर ऑफ 1958. सर फॅक्ट आहे, कदाचित बरोबर असतील, कदाचित चुकीची असतील, वाचली असेल तर ठीक आहे, नसेल वाचले तर क्वेश्चन मार्क येणार आहे. बरोबर. नेक्स्ट, PM विश्वकर्मा कौशल विकास योजना, म्हणजेच PM विकास योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे, म्हणजे
पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान स्कीम इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम. आता मुद्दा काय बघा, हा प्रश्न आयोगाने याचं उत्तर दिले दोन्ही करेक्ट. ओके, अ आणि ब दोन्ही बरोबर दिलेले आहे आयोगाने. पण लक्ष द्या, आपण योजनांचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस मी तुम्हाला नेहमी सांगतो की योजना ब्रॉडली आपण जर पाहिल्या तर दोन प्रकारच्या असतात. एक असतात सेंट्रल म्हणजे केंद्राच्या योजना, सेंट्रल सेक्टर स्कीम आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. आणि या दोघीचा अर्थ वेगळा आहे. आता ज्यावेळेस आपण प्रॉपर टेक्निकली हे शब्द पाहतो ना की सेंट्रल सेक्टर म्हणजे काय, सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणजे काय, इथे शब्द कोणता वापरलाय, सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम. तर थोडक्यात सांगतो, समजून घ्या. सेंट्रली सेक्टर स्कीम म्हणजे काय असतात, सेंट्रल सेक्टर स्कीम्स म्हणजे 100% अनुदान, 100% खर्च जो आहे तो केंद्र सरकार करतं, त्याला सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणतो. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम काय असतात की त्याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही एकत्र मिळून काय करतात, त्याला इम्प्लिमेंट करतात, खर्चामध्ये त्यांना वाटा असतो. फॉर एक्झाम्पल अनेक योजना आपण पाहतो 60% वाटा जो आहे तो केंद्राचा, 40% वाटा आहे राज्याचा. हे जे 60-40, 75-25, 50-50 याला म्हणतो आपण सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे पुरस्कृत योजना. सेंट्रल सेक्टर म्हणजे कंप्लीट खर्च केंद्र सरकारचा, सेंट्रली स्पॉन्सर्ड मध्ये विभाजन राहतं. आता पीएम विश्वकर्मा योजना जी आहे तर ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे तशी, बरोबर. मग सेकंड स्टेटमेंट चुकीचं पाहिजे जर टेक्निकली पाहिलं तर, पण आयोगाने दोन्ही बरोबर दिले. का बरोबर दिले हा प्रश्न तुम्हाला समजेल. मग आम्ही अभ्यास करतो, इतका भारी आम्ही अभ्यास करायचा की सेंट्रल सेक्टर स्कीम्स वेगळ्या असतात, सेंट्रली स्पॉन्सर्ड वेगळ्या असतात, आणि आयोग काय करतं, याला खूप जनरली घेतं आणि दोन्ही स्टेटमेंट करेक्ट देतं. दुसऱ्या याच्यामध्ये पण, की मध्ये पण, फायनल की नुसार मी तुम्हाला सांगतोय, बरोबर. का दिलं सर दोन्ही स्टेटमेंट बरोबर, माहित नाही, बरोबर. जनरल सेन्स मध्ये पाहिलं असेल की केंद्राची योजना आहे तर देऊया. ओके, आपण टेक्निकल गोष्टी शिकतो, आपण खूप डिटेलमध्ये अभ्यास करतो, काही वेळेस काय होतं, हा लॉस होऊन जातो. आता सर मग काय करायचं, परत हा क्वेश्चन आला तर काय करू, हा प्रश्न तुम्हाला पडेल की समजा हा क्वेश्चन येऊ द्या किंवा दुसरा कोणताही प्रश्न येऊ द्या, त्याच्यामध्ये सेंट्रली स्पॉन्सर्ड आलं आणि सेंट्रल सेक्टर आलं, तर हे लॉजिक लावू का नको मी, हा माझा अभ्यास युज करू का नको, तर युज करा. का माहितीये, कारण उद्या आपल्याकडे, आता याला चॅलेंज कोणी केलं होतं का नाही केलं माहित नाही, केलं असणार 100%, पण माहित नाही त्याच्यामध्ये काय त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असेल. पण मला जेवढा अभ्यास आहे किंवा मला जेवढं माहिती आहे की पीएम विश्वकर्मा योजना जी आहे ती सेंट्रली स्पॉन्सर्ड नाहीये, सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. ओके, सो याचं टेन्शन घ्यायचं नाही सर, मग आम्ही तर अभ्यास करतो आयोगाचं उत्तर देतं, एखादा प्रश्न इकडे तिकडे होत राहतो 1-2 वर्षामध्ये, पण हरकत नाही. आपण काय करूया, आपल्या अभ्यासाला फॉलो करूयात, सेंट्रल सेक्टर वेगळ्या, सेंट्रली स्पॉन्सर्ड वेगळ्या. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? Which of the following are the important factors leading to change in the demographic study of India? बघा, जन्मदर, मृत्यूदर हे तर राहणारच आहे. स्थलांतर, ओके, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर म्हणजेच बर्थ रेट, डेथ रेट आणि मायग्रेशन, या 3 गोष्टी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक आपण पाहतो डेमोग्राफिक स्टडीमध्ये भारताच्या. आता इथं सर कसं काय, म्हणजे आपण पाहतो मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हा एक ऑप्शन दिलाय, सेकंड मध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. ओके, इथे परत मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजेच माता मृत्यूदर आणि अभ्रक मृत्यूदर, हे इलिमिनेट करायचे होते. काय इलिमिनेट करायचे होते, कारण हे ना सतत बदलणारे नाहीयेत, हे खूप लॉंग टर्म मध्ये कमी जास्त होतात. म्हणजे आपण म्हणतो ना की लॉंग टर्म गोल ठेवले आपण, मॅटर्नल मॉर्टॅलिटी किंवा इन्फंट मॉर्टॅलिटी 2000 सालचं जर लोकसंख्या धोरण आठवेल, आता राज्यसभेच्या समोर पाहिलं होतं की 30 पेक्षा कमी करणं हे आपण लॉंग टर्म ध्येय ठेवलं होतं किंवा ब्रॉडली आपण म्हणलं होतं की याला कमी करायचंय, बरोबर. सो ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च मोठ्या 3 अर्थव्यवस्था किंवा 3 म्हणण्यापेक्षा 5 विचारले आणि 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था यांचा योग्य क्रम लावायचा आहे. आता एक करंट अफेअर मध्ये होतं की भारत 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे, हे जर तुम्हाला आयडिया असेल तर हा प्रश्न खूप सोपा होता. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत. आता रिसेंटली आपण जपानला बीट केलेला आहे, ही न्यूज तुम्ही गेल्या महिन्यामध्ये ऐकली असेल, बरोबर, किंवा करणार आहात डिसेंबर महिन्यामध्ये. सो करंट अफेअर मध्ये जे काही रिपोर्ट्स येतात किंवा जे काही डेटा येतो याला काय करायचं, आपल्याला फॉलो करायचं आहे किंवा इथं आपण सिक्वेन्सला लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे समित्या. रेग्युलरली समित्या विचारल्या जातात. राज्यसभेला प्रश्न आला होता, मला वाटतं आपण लास्ट लेक्चर मध्ये घेतलं होतं, आबिद हुसेन समिती, आठवतं राज्यसभेचा प्रश्न. आबिद हुसेन समिती कशाची होती, लघु उद्योग म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज. आता इथं प्रश्न आलाय, डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल कशा संदर्भातला आहे, तर बघा विजय केळकर समिती आहे ती टॅक्सेस बद्दल आहे. मी नेहमी सांगतो की तुम्हाला या समित्या माहित पाहिजे, टॅक्स बद्दलच्या असतील किंवा इंडस्ट्री बद्दलच्या असतील, या समित्या विचारल्या जातात. आता पुढे बघूया आपण की किती समित्या आपल्याला आतापर्यंत विचारल्या तशा.
तर इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्स याबद्दल तुम्हाला काय पाहायला मिळतात? ही जी समिती आहे डॉक्टर विजय केळकर समिती यांचा अहवाल इनडायरेक्ट टॅक्स बद्दल आहे. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न आला होता आपल्याला, मानवी गरिबी निर्देशांकांच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक संकल्पना म्हणजेच when introduce the concept of multidimensional poverty index to replace human poverty index. बघा, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जो आहे तो 1997 चा आहे. याला रिप्लेस केलेला आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने 2010 साली. 2010 सालचा जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स होता, मानव विकास अहवाल होता, याच्यामध्ये दोन मेजर गोष्टी, तशा बऱ्याच आहेत, मी तुम्हाला सांगेल त्या लेक्चरमध्ये, पण आता दोन महत्वाच्या गोष्टी सांगतो. 2010 चा मानव विकास निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे किंवा रिपोर्ट आहे, इथं दोन गोष्टी स्पेशली लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ही इंट्रोड्यूस केली, आणि सेकंड आहे इन इक्विलिटी अडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे IHDI. तुम्हाला नेहमी विचारतात की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे किंवा रिपोर्ट जो आहे याच्या कितव्या वर्षीच्या एडिशन मध्ये IHDI इंट्रोड्यूस केला? 2010. इथं जर PHDI आलं म्हणजे प्लॅनेटरी प्रेशर अडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, उत्तर असेल 2020. ओके, तर हे सगळं पाहणारे आपण की MPI कधी आला, जेंडर डेव्हलपमेंट कधी आलं, जेंडर इनइक्विलिटी इंडेक्स कधी आलेला आहे, प्लॅनेटरी प्रेशर अडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कधी आला, हे सगळं डिस्कस करायचंय, पण त्या लेक्चरमध्ये. आता पुरतं एवढं लक्षात ठेवा की वन ऑफ द बेसिक क्वेश्चन होता पॉवर्टी टॉपिक, लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे बघा, एक खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन, तुम्हाला एक फॉर्म्युला माहित पाहिजे. GNP, व्हॉट इज GNP? मी तुम्हाला नेहमी सांगतो, किंवा NNP आपण लक्षात ठेवूया, NNP. ओके, नेट नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू GNP मायनस डेप्रेसिएशन, म्हणजे घसारा आपण वजा करतो GNP मधनं. आता इथे दोन वाक्य वाचूया. नेट नॅशनल प्रोडक्ट इज ऑलवेज लेस दॅन GNP. आहे का? असणारच आहे, बरोबर. कारण नेहमी आपण काय करतोय, NNP म्हणजे GNP मायनस डिप्रिसिएशन, GNP मधनं काहीतरी कमी करतो आहे तेव्हा NNP मिळतोय, ते काहीतरी म्हणजे डिप्रिसिएशन आहे, घसारा आहे, बरोबर. मग NNP म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट हा नेहमी GNP पेक्षा कमीच असणार आहे, कारण त्यातनंच वजा करतो NNP मिळतोय ना आपल्याला, सो हा कायम कमी असतो याच्यापेक्षा. आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे GNP हा इन्क्लुड्स डिप्रिसिएशन, व्हाईल नेट नॅशनल प्रोडक्ट डज नॉट इन्क्लूड डिप्रिसिएशन. अगदी करेक्ट आहे. GNP मध्ये काय असतं? डिप्रिसिएशन असतं. मग GNP मधनं आपण घसारा म्हणजे डिप्रिसिएशन वजा केलं की आपल्याला काय मिळतो? NNP मिळतो. बेसिक त्याच्या डेफिनेशन वरती प्रश्न होता, दोन्ही वाक्य तुम्हाला करेक्ट पाहायला मिळतात. अतिशय सोपा कन्सेप्च्युअल क्वेश्चन. मी नेहमी लेक्चरमध्ये जे काही प्रिलिम्स बुस्टर आपण पाहतो यामध्ये नेहमी शिकवतो GDP म्हणजे काय, मग त्याची इन्कम मेथड, एक्सपेंडिचर मेथड, प्रोडक्ट मेथड काय आहे, त्याचे फॉर्म्युले काय आहेत, हे खूप गरजेचं आहे. विचारतात GDP काय, GNP काय, NNP काय, NDP काय, हे सगळं शिकवतो, किंवा पर कॅपिटाची कन्सेप्ट पण शिकवतो. याचं रिझन हे आहे की कन्सेप्ट क्लिअर असेल की असे प्रश्न सुटतात. ग्रुप बी प्रिलिम्सचा प्रश्न आहे, सो तुम्हाला आयडिया येईल की आपण एक्झाम ओरिएंटेड किती चाललोय. हा प्रश्न सुटत नाही किंवा वाचला असेल तर सुटतो किंवा तुक्का लागतो बऱ्याच जणांचा. का? कारण 2023-24च्या अर्थसंकल्पावरती तुम्हाला प्रश्न विचारला. बघा, हा जो टॉपिक आहे ना अर्थसंकल्प, तुम्ही कंबाईनच्या प्रिलिम्सला किंवा कंबाईनच्या मेन्सला हा टॉपिक तुम्हाला हमखास पाहायला मिळतो. तर तुम्ही जर कंबाईनचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला बजेट माहिती पाहिजे चांगल्या पद्धतीने त्या वर्षीचं. दाखव तुम्हाला 2024च्या प्रिलिमला प्रश्न आहे, 23च्याही आहे, 22च्याही आहे, कंटिन्यू सलग प्रश्न आहे. मग जर तुम्हाला माहिती आहे की मला इकॉनॉमीचे 15 प्रश्न विचारले जात आहेत, त्यातला एक प्रश्न हा बजेटवरती हमखास राहणार आहे, तर बजेटचा अभ्यास तुम्ही सोडायचा नाही, बजेट करायचंच आहे आपल्याला, बरोबर. सो बघा, आता हा प्रश्न मी का म्हणलं की तुक्का लागू शकतो किंवा मग माहित असेल तर ठीक आहे, नाही तर खूप कमी जणांना माहित असतो. कारण ना अशी आकडेवारी तुम्ही किती लक्षात ठेवणार, बरोबर. त्यात पण त्यांनी कुठलं विचारले, भरधान्याला स्त्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलं. ही बेसिक महत्वाची फॅक्ट तुम्हाला कदाचित माहित असेल, बरोबर. हे आपण वाचणार आहे. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी 23,000 कोटीची तरतूद सर वाचण्यात आलं होतं, हरकत नाही. पण हे जे ना राष्ट्रीय पशुधन मिशन करता 1,000 कोटीची तरतूद, हे चुकीचं लिहिलं होतं आयोगाने, बरोबर. फक्त अ आणि ब बरोबर आहे, तिसरं विधान चुकीचं. मी पुन्हा सांगतो की सर मग प्रत्येक क्षेत्रासाठी किती तरतूद आहे, असे अनेक मिशन्स आहेत, अशा अनेक तरतुदी आहेत. आपण प्रत्येकाची तरतूद पाठ करायची का 1,000 कोटी आहे का 16,000 कोटी आहे का 20,000 कोटी, बरोबर. अजिबात नाही. काय करायचं, जे तुम्हाला अभ्यास करता येईल बजेटचा तेवढा अभ्यास परफेक्ट करायचा, त्याच्या व्यतिरिक्त काही डिटेलमध्ये जायचं नाही. ओके, जे मेन गोष्टी, आता हे वाक्य आहे ना, भरधान्य म्हणजे मिलेटला स्त्री अन्न म्हणलं होतं, हे आपल्याला माहित पाहिजे बरं का, हे खूप महत्वाचं आहे. पण मग सर हे पशुधनसाठी 1,000 कोटी आहे का 21,000 कोटी आहे, अजिबात नाही. माहित नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही.
जेवढा जमेल तेवढा प्रामाणिकपणे बजेटचा अभ्यास करायचा, त्याच्या बाहेर प्रश्न गेला तर तो खूप अवघड असतो. ओके, सो तिथं टेक्निकली सुटला तर ठीक आहे, नाहीतर टेन्शन घ्यायचं नाही. नेक्स्ट, भारतीय रहिवाशांसाठी कोणतं, आता हा प्रश्न बघा कसा कॉमन सेन्सने सोडवायचा आहे, हे कुठंच वाचायला मिळणार नाही बरं का रेडीमेड तुम्हाला, हे तुमच्या अभ्यासाने सुटतो, तुमच्या तिथं जो प्रेझेन्स ऑफ माइंड त्याने हा प्रश्न सुटतो. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणतं परवानगी असलेलं ओके विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचं अधिकृत व्यासपीठ नाही. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑथोराइज प्लॅटफॉर्म फॉर द रेसिडेंट्स इन इंडिया टू एक्झिक्यूट परमिटेड फॉरेस्ट ट्रान्झॅक्शन इलेक्ट्रॉनिकली. म्हणजे तुम्हाला बाहेरच्या जे काही परदेशी चलन आहे त्याच्यामध्ये व्यवहार करायचे असतील, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणूयात किंवा फॉरेक्स मधले हे म्हणूया व्यवहार म्हणूया, तर त्याच्यासाठी या चारपैकी कोणतं ऑथोराइज प्लॅटफॉर्म नाहीये, असा सिंपल क्वेश्चन आहे. एक, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज. काय वाटतं याला का चुकीचं म्हणाल? त्यांनी विचारलं ना की रेकॉग्नाइज कोणता, ऑथोराइज कोणता, हे तर असणारच आहे ना, मग हे बेसिक तेच दिले त्यांनी वरचं. अ प्लॅटफॉर्म ऑथोराइज बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याला कसं काय चुकीचं म्हणायचं ना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे त्यांचं काम आहे, त्यांनी ऑथोराइज केला असेल एखादा प्लॅटफॉर्म तर असणारच आहे तो, बरोबर. परकीय चलनामध्ये व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक ऑथोराइज बाय दी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सर आरबीआयने ऑथोराइज केलेलं आहे तर ते असणारच आहे. इथे विचारले कोणता नाही, तर फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारा कोणतेही ऑनलाईन हे कोणतेही कसं असेल त्याला मान्यता प्राप्त तर पाहिजे ना. म्हणजे हा प्रश्न समजतोय का तुम्हाला मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? इकॉनॉमिक तुम्हाला असे अनेक प्रश्न सापडतात ज्या एक्झाम मध्ये बसून प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा जो काही अभ्यास आहे त्याच्या बेसिसवरती सोडवावे लागतात. मुद्दा क्लिअर आहे का? हे कुठल्या पुस्तकात दिले किंवा कुठं दिले असं नाही, ते तयार केलाय प्रश्न त्याने, ज्याने पेपर तयार केलाय त्या व्यक्तीने हा प्रश्न तयार केला आणि खूप सिंपल तयार केलाय. ते म्हणतात की तुम्हाला ऑथोराइज नाही विचारले ना, तिने याच्यामध्ये ऑथोराइज रेकॉग्नाइज दिलेले आहे, तुम्हाला एलिमिनेट करायचं होतं ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट, आता हा प्रश्न बघा, अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे नाफेड बद्दल. ज्या महत्वाच्या संस्था असतात त्यांचं मेन ध्येय आपल्याला माहित पाहिजे बरं का. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ नाफेड. बर, नाफेडचा फुल फॉर्म देऊन आपल्यावरती थोडी त्यांनी एक म्हणूया की कृपा देखील केलेली आहे प्रश्न बनवणाऱ्याने. ते म्हणले होते की मला चेक करायचे की कोण प्रश्न वाचतं. सर कंबाईनला वेळ पुरत नाही आपण असं म्हणत राहतो, मग ते प्रश्न असे मोठे टाकतात, आपण म्हणतो की सर मोठे प्रश्न टाकले, लेंदी पेपर आला होता. लेंदी पेपर एकदा प्रयत्न तर करा सोडवायचा, सुटतात. जसं की नाफेड, बरं तो फक्त नाफेड पण देऊ शकला असता व्यक्ती की सर नाफेड दिलंय, फक्त सांगा मेन ऑब्जेक्टिव्ह काय. त्यांनी एवढं दिलं ना तुम्हाला, नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, हा नाफेडचा फुल फॉर्म त्यांनी दिलाय तुम्हाला. म्हणजे त्या फुल फॉर्म मध्ये दिलेला आहे की त्याचं उद्दिष्ट काय आहे, बरोबर. क्रेडिट डिस्ट्रीब्युशन कशाला करतील ते, बरोबर, ते मार्केटिंग एजन्सी, लक्षात ठेवा. टू प्रमोट रुरल इंडस्ट्रियलायझेशन, नाही ना, ग्रामीण औद्योगिकीकरण कशाला करेल नाफेड. टू प्रमोट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस, हे उत्तर आहे आपलं ओनली सी. दिले ना ऑप्शन पर्याय क्रमांक 3. प्रश्न अवघड आहे का? नाही, फक्त काय करायचंय, डोकं लावायचंय की काय दिलेलं आहे, प्रश्न वाचण्याची हिंमत दाखवायची. मी पुन्हा सांगतो, बऱ्याच जणांचा स्कोर येत नाही, बऱ्याच जणांना मार्क पडत नाही इकॉनॉमी मध्ये. का तर प्रश्न वाचण्याची हिंमत करत नाही आपण. आपल्याला अगोदर डोक्यात ठेवून जातो आपण इकॉनॉमी अवघड आहे, इकॉनॉमीचं काहीतरी सर किचकच विचारतात किंवा आपल्याला लेंदी प्रश्न आला की आपल्याला ते जमणार नाही, हे डोक्यात ठेवून जाऊ नका. प्रश्न वाचण्याची हिंमत कराल तर प्रश्न सुटतात. तिथं काहीतरी दिलेलं असतं की तुम्ही फक्त वाचा प्रश्न, उत्तर तुम्हाला मिळणार आहे. पण जर वाचलाच नाही प्रश्न, म्हणजे फक्त प्रश्नाची लेंथ पाहिली आणि सोडून दिला, तर घरी आल्यावर तर किती सोपं होतं, बरोबर. आपण प्रश्न वाटतोय का बा, मला सांगा हे मागचे हा प्रश्न काय होतं का, याच्यात लगेच वाचला की समजते सर ऑथराइज कोणता नाहीये, बरोबर. इथे आता हा प्रश्न जाऊ द्या, मागचे अनेक प्रश्न पाहिले ना आपण की तुम्ही फक्त जर प्रश्न वाचले तरी तुम्हाला सुटता येत ते. हा पण बघायच्या नावामध्ये उत्तर दिलेलं आहे. नेक्स्ट, यानंतर हा एक इझी क्वेश्चन बघा की तुम्हाला म्हणते की इंडियन बजेटमध्ये कोण काय म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहेत. काय काय असतं बजेटमध्ये? म्हणतात की एकूण जमा खर्च दर्शवतो, दस्तऐवज राजकोषीय तूट दर्शवतो, प्राथमिक तूट दर्शवतो, परिणामकारक महसूल तूट दर्शवतो, सगळं दर्शवतो, बरोबर, वरीलपैकी सर्व. हे कन्सेप्ट आपण शिकतो ना की टोटल रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर काय आहे, फिस्कल डेफिसिट काय असतं, प्रायमरी डेफिसिट काय असतं, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट काय आहे, हे सगळं बजेटमध्ये पाय चार्ट किंवा ग्राफ तयार करून देतात ना आपल्याला. ते फक्त त्यांनी काय केलं की विचारलं की बजेटमध्ये असतं का, असतं, वरीलपैकी सर्व. अगेन प्रश्न आहे बजेटवरती. नेक्स्ट, फुलटॉस क्वेश्चन, अतिशय सोपा, हात चुकायलाच नको. सर ग्रीन रिव्होल्युशन, गोल्डन रिव्होल्युशन, त्यानंतर ब्लू रिव्होल्युशन आणि येलो रिव्होल्युशन. हरित क्रांती कशाबद्दल आहे? अन्नधान्य उत्पादन. एवढं मार्क करा. ते डायरेक्ट म्हणतात की काय वेळ घालू नका, उत्तर तुम्हाला डायरेक्ट मिळते. पर्याय क्रमांक 3.
सोनेरी क्रांती गोल्डन रिव्होल्यूशन फळांचं उत्पादन, निळी क्रांती मत्स्य आणि पिवळी क्रांती तेलबिया म्हणजे ऑइल सीड्स. नेक्स्ट, भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार किंवा कोणत्या अनुच्छेदानुसार केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा डेफिनेशन ऑफ बजेट, डेफिनेशन ऑफ युनियन बजेट, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे कशामध्ये आहे? किती सोपे ऑप्शन बघा. कलम 112 उत्तर आहे. 110 दिलं तर आर्टिकल 110 मध्ये काय? आपण बरेच जण कन्फ्युज होता सर 110 आहे का 112 आहे? 110 मध्ये मनी बिलची डेफिनेशन आहे, म्हणजेच धनविधेयकाची डेफिनेशन आहे, व्याख्या आहे. आपल्याला काय विचारले? अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. परीक्षेमध्ये असं पण येईल वार्षिक आर्थिक विवरणपत्र. मग तिथं विचार कर हे काय आलं नवीन आता? वार्षिक आर्थिक विवरणपत्र, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच बजेट. शब्द आता आर्टिकल 112 मध्ये बजेट शब्द लिहिलाच नाहीये. ओके, हा मुद्दा समजून घ्या. असं नाही दिलं की युनियन बजेटची डेफिनेशन, त्यांनी लिहिलं की अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे मांडलं जाईल प्रेसिडेंटच्या याने, बरोबर. तर हे समजून घ्या, शब्द फिरवले तरी कन्फ्युज व्हायचं नाही. कलम 112 उत्तर आहे. नेक्स्ट, कन्सेप्च्युअल क्वेश्चन. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जीडीपी डज नॉट इन्क्लूड द इन्कम अर्न बाय द नॅशनल्स आउटसाइड द कंट्री. सेकंड स्टेटमेंट त्याच्या अपोजिट आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जीडीपी डज इन्क्लूड द इन्कम अर्न बाय द नॅशनल आउटसाइड द कंट्री. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट असते. म्हणजे काहीतरी एक बरोबर असणार आहे, दोन्ही तर बरोबर नसतील, बरोबर. सो व्हॉट इज जीडीपी? जीडीपीची मी मगाशी प्रश्न जीएनपीचा दाखवलं तुम्हाला. प्रश्न पाहिला जीएनपीचा, खूप सोपा होता, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. का? कारण जीएनपी आणि एनएनपी ची कन्सेप्ट माहित असेल तर प्रश्न सुटतो. इथं काय सर व्हॉट इज जीडीपी? जीडीपी म्हणजे काय हे जर माहित असेल ना तर या दोन पैकी एक कोणतं वाक्य बरोबर लगेच समजतं. जीडीपी म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये त्या देशाअंतर्गत जेवढे काही व्यक्ती आहेत, मग ते परकीय असू द्या किंवा भारताचे नागरिक असू द्या, देशाच्या सीमेअंतर्गत जेवढं काही उत्पादन नवीन त्या वर्षामध्ये होतं, एका स्पेसिफिक टाइम मध्ये होतं, त्याला आपण जीडीपी म्हणतो. मग सर देशाच्या बाहेर आपला एक व्यक्ती बसलाय, त्याने कमवलं असेल तर होतं का? नाही. जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक, डोमेस्टिक म्हणजे काय? आपल्या सीमाच्या आतमध्ये, म्हणजे जे काय आपली बाउंड्रीज आहेत त्याच्या आतमध्ये जे उत्पादन होतंय त्याला आपण जीडीपी म्हणतो. मग इथं पहिलं वाक्य बरोबर आहे की हे डज नॉट इन्क्लूड द इन्कम अर्न बाय द नॅशनल्स आउटसाइड द कंट्री. सेकंड चूक आहे. का? तर इथं हे म्हणतात की डज इन्क्लूड म्हणजे ते इन्कम नसतो जीडीपी मध्ये. मग सर आपले एखादे काही व्यक्ती असतील ते जर देशाच्या बाहेर बसले असतील, त्यांनी जे इन्कम कमवला तर तो कशामध्ये मोजला जाईल? तो मोजला जातो जीएनपी मध्ये, ग्रॉस नॅशनल इन्कम मध्ये किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये. जीडीपी म्हटलं तर देशांतर्गत, सीमा अंतर्गत. ओके, नेक्स्ट. आता येऊया कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2024 कडे. ओके, आता आपण गट ब चे पेपर पाहिले, आता गट क चा पेपर पाहूया जो आता 1 जूनला झाला. आता हा पण प्रश्न बघा, मी म्हणतो ना की मोठा प्रश्न दिसला की आपण घाबरतो, आपल्याला वाटतं सर हे काहीतरी खतरनाक आलंय, आपण तर कधी हा कायदाच वाचला नाही. कायदा वाचायची गरज पण नाही, तुमच्याकडून एक्सपेक्टेशन पण नाही त्यांना की तुम्ही हा कायदा वाचलेला पाहिजे. त्यांची अपेक्षा एकच आहे की तुम्ही हा प्रश्न नीट वाचा, आणि प्रश्न नीट वाचला की उत्तर तुम्हाला मिळणार आहे. ओके, बघायचं कसं मिळतंय. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 खूप एखाद्या रेअर व्यक्तीने वाचला असेल, कोणी एवढं वाचत बसत नाही, लक्षात ठेवा. प्रश्न सोडवायची टेक्निक आपल्याला माहित पाहिजे. खालीलपैकी त्याचे कोणते उद्देश नाहीत किंवा नाही. ओके, सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली आहेत की नाही ते तपासणे. बरोबर वाटते ना? काय अधिनियम आहे ते नियमानुसार काम करतायत का, पुस्तकं ठेवतायत का, ते तपासलं जाऊ शकतं. बेसिक स्टेटमेंट आहे. सहकारी संस्थांचं व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्वानुसार होतं का नाही ते तपासणं. बरोबर आहे ना? कायद्यानुसार किंवा तत्वानुसार काम होते का ते तपासणं त्यांचं काम आहे. सहकारी संस्थेमध्ये गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे, त्याला आपण गोल करूया. ओके, आणि सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे हे करेक्ट आहे. आता काहीतरी चुकीचं शोधायचं ना आपल्याला, तर ओनली सी. हे संचालकांचा गैरव्यवहार आढळल्यास जबाबदार धरून त्यांना आर्थिक दंड करणे त्याचं काय म्हणजे काम नाही, लक्षात ठेवा. ओके, आता तुम्हाला सर तुम्हाला कसं काय कळलं? बरोबर, हा प्रश्न माझ्या बरोबर आलाय बरं का. मी काय असं सांगत नाही तुम्हाला की लॉजिकने सोडवा किंवा वाचा प्रश्न सोडवा. जेवढे प्रश्न मी सांगितले ते सगळे स्वतः माझे वैयक्तिक त्या एक्झाम हॉलमध्ये बरोबर आलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की प्रश्न सुटतात. असं नाही की सर आता आलोय आणि इथं बोर्डवरती शिकवतोय सांगतोय सोपं होतं, असं नाहीये. अवघड प्रश्न मी अवघड म्हणलंच आहे, बरोबर.
सो बघा आता पॉइंट काय आहे की आपण जेव्हा हा प्रश्न वाचतो की कन्फर्म काहीतरी चूक शोधायचंच आहे आपल्याला, बरोबर, कारण प्रश्न सांगतोय काहीतरी चूक शोधायचे तुम्हाला किंवा उद्देश नाही शोधायचे. मग हा पॉइंट आपल्या डोक्यातनं गेला की सगळं बरोबर तर नसणार आहे. ओके, कारण ऑप्शन तसे नाहीत. मग काहीतरी चुकीचं शोधायचं आपल्याला. 3 आपल्याला स्टेटमेंट वाटले की येस सर हे बेसिक वाटते, बरोबर आहे. ओनली सी हे थोडं वेगळं वाटतंय, तर हे ओनली सी याचं उत्तर होतं. ओके, हे लक्षात ठेवा आणि हे उत्तर आहे. काही नंतर बाहेर आले, म्हणले सर तुम्ही प्रश्न नीट पहा म्हणले. म्हणलं काय झालं? म्हणलं आयोगानेच उत्तर सांगितले. म्हणलं कसं काय? म्हणे आयोगाने याला बोल्ड मध्ये लिहिले बघा, जास्त डार्क फॉन्ट वापरलाय, बाकी ठिकाणी थोडं स्लाइड दिसते. म्हणलं ठीक आहे, म्हणजे या प्रश्न तुम्ही बघू शकता, बरोबर, हे दिसते ना डार्क दिसते बघा तिसरं वाक्य. हे ऍक्च्युली म्हणले बरेच जण टेलिग्रामला पण म्हणले, नाशिक समोर पण म्हणले की म्हणले प्रश्न सोपा होता. म्हणलं कसं काय? मी तर खूप लॉजिक लावलं याच्यामध्ये, तेव्हा बरोबर आला माझा. म्हणजे प्रश्न सोपा होता. तर याचं रिझन हे आहे की इथं आयोगाने स्वतः उत्तर सांगितलं याला डार्क करून. म्हणलं ठीक आहे, म्हणजे तसं का होईना पण उत्तर बरोबर आलं. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, सर आला का आर्थिक पाहणीचा प्रश्न? तर तुम्ही तर बजेट काय आणि इकॉनॉमिक सर्व्हे काय, 2 डॉक्युमेंटचा अभ्यास करायचा आपल्याला, बरोबर. 23-24 नुसार राज्यात स्वतःच्या कर महसुलामध्ये कशाचा सर्वात जास्त हिस्सा आहे? बेसिक क्वेश्चन आहे. असे अनेक प्रश्न या अगोदर येऊन गेले जीएसटी आल्यानंतर. बघा जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, अप्रत्यक्ष कर आहे, आणि तो खूप मोठ्या प्रमाणावरती कलेक्ट केला तो रेग्युलर बेसिसला. तुम्ही साधी एखादी वस्तू खरेदी करायला गेला ना, सिंपल एखादा पेन घेतला किंवा इतर काही गोष्टी घेतल्या, त्याच्यावरती जीएसटी लागतो, लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती नसतं. तो हा जीएसटी जो आहे तो सर्वात जास्त वाटा आहे, लक्षात ठेवा. वस्तू आणि सेवा कर, गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स. ओके, हे कायम लक्षात ठेवा. जसा प्रश्न आला टॅक्स मध्ये सगळ्यात जास्त जीएसटी संकलन असतं, दुसरा कोणता त्याच्या आसपास पण फिरकत नाही. नेक्स्ट. आता हा प्रश्न इतक्या वेळा येऊन गेलाय की तुम्हाला जर हा प्रश्न नसेल सुटला ना कंबाईनचा अभ्यास करत असताना, तर नक्की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनला खूप लाईटली घेताय, तुम्ही करत नाहीये. याचं रिझन सांगतो. आता हे लेक्चर झाल्यानंतर शोधा की हे IFCI जे आहे ना, इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हे IFCI ना आतापर्यंत किती वेळा येऊन गेले ना हे शोधा. तुम्हाला कंटाळा येईल इतकं शोधून की इतक्या वेळा आलंय सर 1948. हे लिटरली पाठ कर, म्हणजे पाठ झालंय सगळ्यांचं की सर IFCI 1948 परत ग्रुप सी प्रिलिम्सला आलं. मग जर इतक्या वेळा येतच असेल ना तर आपले पाठच पाहिजे, लक्षात ठेवा. काही गोष्टी पाठ म्हणजे लक्षात राहिले पाहिजेत, आणि ही खूप वेळा आले. एवढं जरी सोडवलं तरी उत्तर सापडते तुम्हाला. अला 2 मार्क करा, पर्याय क्रमांक 2. आता बाकीचे बघून घ्या. परत एखादे ऑनलाईन प्रश्न बनले बाकी ऑप्शन वरती. IDBI म्हणजे भारतीय औद्योगिक विकास बँक जे आहे ते 1964 ला. भारतीय लघु उद्योग महामंडळ हा महत्वाचा आहे बरं का, याला लक्षात ठेवाल, 1955 आहे, बरोबर. आणि औद्योगिक विकास महामंडळ नॅशनलचं ते आहे 1954. यातला कुठलाही प्रश्न वन लाईनरला देखील कंबाईनला येतो, सो हे व्यवस्थित वाचाल नंतर. ओके, आणि हे पाठच करा. IFCI हे खूप वेळा आले आणि तरी चुकला असेल तर हरकत नाही, पण इथून पुढे चुकवू नका. यानंतर हा प्रश्न अवघड आहे. का अवघड आहे सांगतो बघा. मी काही सगळ्याच प्रश्नांना सोपं म्हणत नाहीये, जे अवघड आहे ते अवघडच आहे. हा प्रश्न का, आणि हा मुद्दाम अवघडच केलाय, चुकण्यासाठीच आहे हा प्रश्न. भारत रोजगार अहवाल 2024 बद्दल योग्य विधान ओळखा. एकतर बघा हा जो रिपोर्ट आहे ना, इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट, ठीक आहे, म्हणजे आहे महत्वाचा, आपण वाचला पाहिजे, पण बऱ्याच वेळेला नाही वाचून म्हणजे वाचता येत नाही आपल्याला, कारण खूप वेगळ्या आकडेवारी याच्यामध्ये, खूप जास्त आकडेवारी आपण पाहतो, बरोबर. आणि यात काय वाचायचं म्हणतो आपण, बरोबर. स्वतः यांनी काय विचारलं बघा की याच्यामध्ये कोणती विधानं बरोबर आहे म्हणले, बरोबर. आता आपण म्हणलं की ठीक आहे, माहित नाही आपल्याला काय चुकवतील, जास्तीत जास्त हे अशी चुकवतील, संस्था चुकवतील, हे चुकवतील, आणि तारीख चुकवली. म्हणजे 1 मार्च 2024 ला हा प्रसिद्ध झाला. 1 मार्च नव्हता तो, मार्च महिन्यात काहीतरी 20 का 30च्या आसपासची तारीख होती, ती तारीख होती. विचार करा की ज्यावेळेस तुम्हाला ते महिना पण बरोबर देत आहे, 24 वर्ष पण बरोबर, फक्त डेट चुकवत आहेत. म्हणजे यांचं उद्दिष्ट काय की हा प्रश्न चुकलाच पाहिजे, हात लावला की प्रश्न चुकेल. ओके, तर याचं उत्तर आहे बी आणि सी. पण हरकत नाही, पुन्हा सांगतो, काही प्रश्न असतात जे असे किचकट राहतात किंवा त्रासदायक राहतातच. यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 नुसार सेंद्रिय शेती उत्पादन राज्यसेवा मेन्स 2024 ला प्रश्न आला, लगेच 2 दिवसांनी ग्रुप सी ला पण प्रश्न आला. काही मी नेहमी सांगतो की महाराष्ट्र ज्या गोष्टीमध्ये टॉपला आहे ना, त्या गोष्टी आपल्या पाठ असतात की सर महाराष्ट्र या गोष्टीमध्ये नंबर 1 ला आहे. नॅशनल हायवेची लेंथ आपली तर सर्वात जास्त आहे, पाठ करतो आपण, बरोबर. पण महाराष्ट्र 2 नंबरला कशात आहे हे पण माहित पाहिजे आपल्याला. महाराष्ट्र 5व्या नंबरला कशामध्ये आहे हे माहित पाहिजे बरं का. हे राज्यसेवा मेन्सला प्रश्न आले, ग्रुप सी ला पण आला प्रश्न. महाराष्ट्र सेंद्रिय शेती उत्पादन जे आहे ना, म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये आपण सेकंड आहोत, 2ऱ्या क्रमांकावरती आहोत, हे माहित ठेवा. आणि मध्य प्रदेश 1 नंबरला आहे. ओके, मध्य प्रदेश तुम्हाला 1 नंबरला पाहायला मिळतं. नेक्स्ट.
आता हा प्रश्न बघा, एकदम स्टॅटिक क्वेश्चन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली. करेक्ट आहे. 34चा कायदा 35 ला स्थापना. भारतातील प्रमुख 14 बँकांचं व्यापारीकरण जुलै 1959 नाही, 1969. हे खूप महत्वाचं आहे. नॅशनलायझेशन ऑफ बँक्स. ओके, 50 कोटीपेक्षा जास्त त्यांचं भांडवल होतं, त्यामुळे त्यांना काय केलं होतं, नॅशनलाइज केलं होतं. बी चुकीचं आहे. 1955 ला स्टेट बँक SBI आहे मुंबईला. तुम्हाला हेडक्वार्टर पाहायला मिळतं. म्हणजे ब ला इलिमिनेट करा. ब इलिमिनेट ब इथं नाही. ACD आपलं करेक्ट आहे. बरोबर. तर पर्याय क्रमांक 4 एकदम स्टॅटिक क्वेश्चन आणि बरोबर क्वेश्चन. नेक्स्ट, हा प्रश्न थोडा डिटेल मधला होता. म्हणे की राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 93-94 या मूळ वर्षाऐवजी CSO द्वारे एक सुधारित वर्ष कोणतं वापरलं होतं? तर हे वापरलं होतं, लक्षात ठेवा, 1999-2000. ओके, माहित नसेल तर हरकत नाही, जस्ट आता इथून पुढे लक्षात ठेवा. आता करंट मध्ये एक गोष्ट आहे की आपण नॅशनल इन्कम म्हणजे GDP साठी एक बेस इयर चेंज करतोय आता, विश्वनाथ गोल्डर समिती, आणि ते 11-12 करतोय आपण 22-23. हे माहित राहू द्या, हे आता करंट मधली न्यूज आहे. इथून पुढे कधी पण 10 वर्षात येऊ शकते. बरोबर. नेक्स्ट, एक बेसिक क्वेश्चन आहे, माहित नसेल ना तरी तुम्ही ऑप्शन पाहून त्याला सोडवू शकता. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज इनेक्टेड विच ऍक्ट इन जुलै 2023 with the aim to develop a more complementary ecosystem for investors and entrepreneurs to do business in the state. म्हणजे ease of doing साठी आपण काय केलंय, तर मैत्री. काही येत नसेल तर ह्या असे ऑप्शन मार्क करू शकता जे चर्चेमध्ये करंट अफेअर मध्ये वाचलेले आहे. मैत्री बघा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय, पण आयटीचं काय केलंय, IT ऍक्ट थोडी केलंय आपण. बरोबर. टेक्सटाईलचा काय संबंध आहे, फक्त टेक्सटाईल. आई, ओके, हे लक्षात ठेवा. टुरिझमचं हा प्रश्न भविष्यात येऊ शकतो. आई हा जो शब्द आहे लक्षात ठेवा, ज्या शॉर्ट फॉर्म आहे, हे आई धोरण कशाबद्दल आहे असा प्रश्न जर आला तर हा लक्षात ठेवा पर्यटनाचा आहे. हा प्रश्न भविष्यात बनण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला नेहमी सांगतोय, लक्षात ठेवा. तसं मैत्री विचारलं आता 23चं, ते आहे इज ऑफ डुईंग बिझनेस साठी. नेक्स्ट क्वेश्चन, पंचवार्षिक योजना. लॉजिकने प्रश्न सुटतो, पण अगेन मी सांगत नाही की प्रत्येक गोष्ट लॉजिकने सोडवा, ह्या गोष्टी माहित पाहिजे आपल्याला. बरोबर. तर बघा, याचं उत्तर आहे 1. कारण कशी पंचवार्षिक योजनेमध्ये जे काही निर्धारित लक्ष्य ती वाढत गेली होती, ह्याचा ट्रेंडचा अभ्यास केला असेल ना तुम्ही, किंवा सिंपल कधी नजर जरी फिरवली असेल ना की प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये कसं टार्गेट जे आहे ते वाढत गेलं होतं, तर याचं उत्तर सापडतं. समोरासमोर जोड्या होत्या, कारण दिले तसं ना 5वी, 6वी, 9वी आणि 12वी. सो 1, 2, 3, 4 ला 1, 2, 3, 4च मार्क आहे. आता याचं टेन्शन घेऊ नका, योजना खूप महत्वाच्या आहेत, आपण खूप डिटेलमध्ये पाहणार या. ओके. नेक्स्ट, यानंतर लेखापालनाच्या संबंधात जे काही फायदे आहेत त्यातलं कोणते योग्य आहेत. मोठा प्रश्न दिसला की घाबरायचं नाही, मी पुन्हा सांगतो. वाचा व्यवस्थित. आपण बघूया काय उत्तर आहे त्याचं. वाचायची हिंमत करूया. बरोबर. खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधानं लेखापालन म्हणजे काय सर? ऑडिट, अकाउंटिंग बेनिफिट. ओके, अकाउंटिंग करण्याचे फायदे काय आहेत? सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्य काळात संदर्भासाठी वापरता येते. किती सोपं आणि म्हणजे चांगलं वाक्य आहे की सर तुम्ही आता चांगलं काम केलं तर भविष्यात तुम्हाला तो डेटा कामाला येईल. येस सर. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. बरोबर आहे. स्मरणशक्तीवरती अवलंबून राहण्याची गरज राहत नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहतं. अगदी करेक्ट, सगळ्या गोष्टी पाठ नाही करू शकत आपण. आता बघा, आर्थिक व्यवहारामध्ये नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. हा फायदा कसं काय? हा फायदा आहे का? इथं काय विचारलंय? फायद्या संदर्भात योग्य शोधा. हा फायदा नाही. पण आयोग काय करतंय? तुम्ही 4थ्या वाक्यापर्यंत वाचायची हिंमत करताय का? तेवढे पेशन्स आहेत का आपल्याकडे? हे चेक करतंय. हे वाक्य पहिलेही दिलं असतं त्यांनी, सगळ्यांचं बरोबर आलं असतं ना प्रश्न, पण अनेक जणांचा नाही आला. का माहितीये का? पेशन्स. सर प्रश्न वाचतच नाही ना आपण मोठा प्रश्न बघतोय म्हणतो बघू नंतर मला एक 1 लाईनर प्रश्न पुढचे सोडवायचे, कारण 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न. तुमचंही चुकीचं नाहीये की 60 मिनिटात जेव्हा 100 प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस सर नाही सुचत. बरोबर, हे मला माहितीये, पण मी प्रश्न वाचण्याची हिंमत केलेली आहे. हे सगळे प्रश्न सुटलेत. बरोबर. याचं रिझन काय आहे की आयोग तुम्हाला इथं फक्त काय करते? चेक करता आहे की आयोगाला पण माहिती आहे ना 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न म्हणजे मोठी गोष्ट आहे. ओके, हे नाही सुटत किंवा तेवढा वेळ नाही पुरत आपल्याला, म्हणून त्याचे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन देतं, पण ते खूप सोपे असतात. फक्त आपण त्याला वाचायचं आणि वाचलं की उत्तर सापडते. बरोबर. इथं विचारले तुम्हाला की फायदा कोणता आहे, हे फायदा आहे का सांगा बरं? नियंत्रण राहत नाही. हा तोटा आहे ना, लक्षात ठेवा. तर याला इलिमिनेट करा. मग डीला इलिमिनेट केलं की तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळते बघा. ABC, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन काय राबवते? तर शासन राबवत आहे PM आशा योजना. PM आशा योजना आहे. सप्टेंबर 2018ची. अतिशय महत्वाचे 3 मेजर कंपोनंट याच्यामध्ये आहेत. प्राइसिंग बद्दलचे आपण ते डिस्कस करू.
तर प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. ओके, पर्याय क्रमांक 2 प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. ओके, तर ही आहे पीएम आशा योजना, माहिती असू द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊया आपण नेक्स्ट. भारत सरकारच्या 2024-25च्या अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात विधाने विचारात घ्या. अवघड प्रश्न, कारण काय होतं की 2024-25चा अर्थसंकल्प तो पण भारताचा. ओके ओके सर, त्याच्यामध्ये त्यांनी खर्चाचा जो काही दिलेला असता ना चार्ट, त्याला कम्पेअर करून विचारलंय कमी जास्त आहे, कमी जास्त आहे, बरोबर. शिक्षणावरचा खर्च खर्चापेक्षा जास्त आहे, वाक्य चूक आहे, लक्षात ठेवा. आणि शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरचा खर्च कमी आहे, हे वाक्य करेक्ट आहे. फक्त ब बरोबर आहे, पण याचं टेन्शन घेऊ नका. तर मग प्रत्येक वेळी मी तो चार्ट कम्पेअर करत बसू का मी, किंवा ते लिहित बसू का प्रत्येक गोष्ट की हे याच्यापेक्षा जास्त खर्च आहे, तो त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे? अजिबात नाही. मेजर पहिले 3 ते 4 पाठ करायचे. जर कधी सिक्वेन्सला आलं, जोड्याला आलं, तर तुम्हाला सगळ्यात जास्त खर्च कोणावर केलाय? आता केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात जास्त खर्च आहे डिफेन्सवरती, हे तुम्हाला माहित पाहिजे. डिफेन्स नंतर काय आहे, असे 3-4 पाठ करा. आणि जर वाटलंच की सर थोडा सोशल अँगलने अभ्यास करतो, सामाजिक थोडा अँगल करतो, तर मग काय करा की त्याच्यामध्ये हे फॅक्टर इन्क्लूड करा जे ह्युमन डेव्हलपमेंटचे आहेत. आरोग्य आहे, शिक्षण आहे, याचे खर्च थोडे पहा. ओके, कारण हे विचारले जाते. सो आपण काय करूया, तर याला फक्त एक रेफरन्स म्हणून घेऊया. याचं टेन्शन घ्यायचं नाही की सर असा प्रश्न आला मी काय करू, काय करायचं नाहीये. आपण ज्यावेळेस अभ्यास करायला आता पुढे या बजेटचा, त्यावेळेस थोडं लक्ष देऊन वाचा. भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कॅग विचारल्याशिवाय मला वाटतं पेपर पूर्णच होत नाही. ओके, एक तर कॅगचा आर्टिकल विचारतात कलम 148, किंवा त्याच्या तरतुदी विचारतात जर जास्त डिटेलमध्ये प्रश्न काढायचा असेल, नाही तर मग असं सोपा प्रश्न विचारून टाकतात की आपल्या इथं ऑडिटिंग आणि अकाउंटिंगसाठी कोणती मेन संस्था आहे, तर कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, बघा हा पण प्रश्न मी तुम्हाला नेहमी सांगतो की प्रश्न वाचण्याची हिंमत करूया, म्हणजे उत्तर सापडतात. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणं आहेत? मृत्यूदर म्हणजे मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो कमी का झाला, काय कारण असू शकतात? ऑप्शन्स बघा, वरती 4 दिलेत आणि इथं एबीसी, बीसीडी, सीडीए आणि एबीडी, म्हणजे काहीतरी एक चुकीचं आहे. ऑल ऑफ द अबव ऑप्शन नाही, म्हणजे काहीतरी एक चुकी शोधायचं, बरोबर. महामारी नियंत्रण केलं आपण म्हणून मृत्यूदर कमी झाला, करेक्ट आहे सर. मलेरिया, क्षयरोगासारख्या घटनांमध्ये घट झाली म्हणून मृत्यूदर कमी झाला, करेक्ट आहे. शिक्षणाचा विस्तार झाला आणि साक्षरतेमध्ये वाढ झाली, आणि एकत्र कुटुंब पद्धती, याच्यात काय वाटतं कुठल्या कारणामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो? बेसिक जर नॉलेज लावलं ना आपण, तर शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरतेमधली वाढ याच्यामुळे पण मृत्यूदर कमी होणार आहे. कारण एज्युकेशन वाढलं ते इतर सर्व गोष्टी बदलतात हेल्थच्या बाबतीत, बरोबर. पण एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मृत्यूदर कसा काय कमी झाला? सी चुकीचा आहे. ओके, थोडं वाचत चला, प्रश्न उत्तर सापडतात. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, बेसिक क्वेश्चन. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? बघा, महसुली आणि भांडवली असे 2 प्रकार असतात. आता याचा फरक काय? व्हॉट इज रेव्हेन्यू आणि व्हॉट इज कॅपिटल, याच्याबद्दल आपण डिस्कस करूया नंतर. ओके, आता फक्त याचं उत्तर बघूया की महसुली अनुदान जे आहे किंवा महसुली जमा जी आहे त्याचे कोणते घटक आहेत. बघा, जे अनुदान असतं ना, अनुदान ते सगळं कशामध्ये येतं? रेव्हेन्यू इन्कम मध्ये येतं. ओके, किंवा रेव्हेन्यू जो आपला जमा आहे त्याच्यामध्ये येतं. कॅपिटल मध्ये काय असतं? थोडक्यात अर्थ सांगतो, भविष्यात कधी आलं तुमच्या कामाला तर लक्षात ठेवा. रेव्हेन्यू जो असतो, महसुली जमा आणि महसुली खर्च, हा ना वन वे असतो. तुम्ही एखाद्या गोष्टीला अनुदान देताय, फॉर एक्झाम्पल मी केंद्र सरकार आहे आणि मी एखाद्या राज्य सरकारला मी अनुदान देतोय, तर ते अनुदान मी वन डायरेक्शनने देतोय, म्हणजे मला त्यातनं काही एक्सपेक्टेड नाही की ते मला काही रिटर्न करतील. मी अनुदान ग्रांट देतो आहे, बरोबर. ग्रांट जे आहेत ते देतोय, किंवा इतर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये ज्या मी वन वे देतोय, मला काही त्यातनं रिटर्न मिळत नाही किंवा माझ्यामध्ये काही हे होत नाही, त्याला फायदा होत नाही, बरोबर. किंवा खर्च करतोय आपण, तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय असतं की तुम्ही जो खर्च करता आहात तो खर्च तुम्ही असा करताय. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला तुम्ही सबसिडी देताय. ओके, सबसिडी देताय म्हणजे काय करताय? तुम्हाला त्यातनं काय मिळणार नाही, पण त्याचं काहीतरी चांगलं होणार आहे, बरोबर. हाच ती महसूल साईड किंवा महसुली जमा आणि महसुली खर्च. त्याच्या अपोजिट आहे भांडवली म्हणजे कॅपिटल. कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपिटल रिसिप्ट जे आहेत, लक्षात ठेवा, तर तिथल्या गोष्टी बदलतात असेट आणि लायबिलिटीच्या. म्हणजे तुम्ही समजा एखादं कर्ज घेतलं, ओके, तर ते तुमचं काय झालं? कॅपिटल रिसिप्ट झालं, लक्षात ठेवा. का? कारण तुमची लायबिलिटी वाढलेली आहे. मुद्दा समजतोय? किंवा तुम्ही एखाद्याला कर्ज दिलेलं आहे, तर कर्ज दिल्यानंतर तुमची असेट साईड वाढली आणि त्या पुढच्याची लायबिलिटी वाढली, तुम्हाला परत ते पैसे द्यायचे कर्जाचं व्याजासहित, बरोबर.
हा खूप बेसिक गोष्ट आहे, आपण नंतर डिस्कस करूया. हे सगळे अनुदान आहेत ना, लक्षात ठेवा. हे कशामध्ये येतात? महसुली जमीमध्ये येतात. वरीलपैकी सर्व हे तुम्हाला पाहायला मिळते असा भाग आहेत. डन. आता पाहूया आपण कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 चे इकॉनॉमीचे प्रश्न. ओके, चला आपण कंटिन्यू करूया. कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 चे प्रश्न बघूया कसे क्वेश्चन्स आलेत. बघा, एक बेसिक क्वेश्चन आपल्या पॉवर्टी टॉपिक वरती, म्हणजेच आपल्या दारिद्र्य टॉपिक वरती. सिंपल, तुम्हाला माहित पाहिजे की 11-12 समिती कोणती आपण बसवली होती पॉवर्टी संदर्भातली. आता अनेक समिती आपण पाहतो, अलग समिती आहे, लकडावाला आहे, तेंडुलकर आहे आणि रंगराजन आहे, बरोबर. 2011-12 ची जी समिती आहे ती रंगराजन समिती, लक्षात ठेवा. आणि त्याच्या अगोदरची जी होती आपली ती लकडावाला किंवा आपली तेंडुलकर समिती होती. आता इथं प्रश्न काय बघा, खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा कोणती निश्चित केलेली आहे? ऑप्शन्स आहेत. दरडोई प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 रुपये, शहरी भागासाठी 1000 रुपये. हा ऑप्शन बरोबर आहे. 816 आणि 1000 पर कॅपिटा इन्कम पर मंथ इन रुरल आणि अर्बन एरिया रिस्पेक्टिव्हली. दुसरं वाक्य तुम्हाला बरोबर वाटू शकतं, ओके, कारण हा टॉपिक राज्यसेवा प्रिलिम 2023 ला रिपीट झाले वाक्य, फक्त प्रश्न विचारला त्यांनी. बघा, दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 32 रुपये, शहरी भागासाठी 47 रुपये, यांनी उलट करून दिले इथं. हे चुकीचं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम कशासाठी तयार करण्यात आला? म्हणजे स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर लक्षात ठेवा, डोंगराळ आणि आदिवासी भागाचा विकास आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास, ब आणि क हे आपलं उत्तर आहे. ब आणि क कुठे बघा, पर्याय क्रमांक 3. हे औद्योगिकरण नाही, दारिद्र्याचा काय संबंध नाही, लक्षात ठेवा. तर हा स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर्म्युलेटेड फॉर टू डेव्हलप हिली अँड ट्रायबल एरिया, टू डेव्हलप ड्रॉट प्रोन एरिया. नेक्स्ट, राजकोषीय नीतीची साधने कोणती? विच आर द इन्स्ट्रुमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी. आपल्याला दोन कन्सेप्ट माहित पाहिजे, एक म्हणजे फिस्कल पॉलिसी आणि एक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी. आता ह्यात विषय काय बघा, डिफरन्स काय आहे? फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे जे आपले चलनविषयक धोरण आहेत ते. फिस्कल पॉलिसीला रेग्युलेट केलं जातं गव्हर्नमेंटद्वारे, सरकारद्वारे. मग सरकार जे काही काम करतं ते फिस्कल पॉलिसीमध्ये येतं. आणि सेकंड आहे चलनविषयक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी, हे आरबीआय रेग्युलेट करतं, आरबीआयची ती काम आहे, बरोबर. तर इथं काय विचारले? फिस्कल पॉलिसी. मग हे मॉनिटरी आपण काढून टाकूया. फिस्कल म्हणजे गव्हर्नमेंट साईडनं काय काय केलं जाऊ शकतं. गव्हर्नमेंट काय करतं बघा, लोकशाही संघराज्यात्मक रचना हे इकॉनॉमी संदर्भातला मुद्दाच नाही, बरोबर. हे पॉलिटिक्स आहे. संसद प्रशासन पॉलिटीचे टॉपिक आहेत. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज, हे व्यय काय सर? पब्लिक स्पेंडिंग आणि पब्लिक डेट. ओके ओके. आणि टॅक्सेशन आणि बजेट हे पण गव्हर्नमेंट करतं. सो ए आणि सी हे काय आहेत? अ आणि क हे आपल्या राजकोषीय धोरणाचे पॉइंट्स आहेत. ऑल ऑफ द अबोव्हचं कुठं ऑप्शन नाहीये. सो अ आणि क हे तुमचं उत्तर पाहायला मिळतं. इथं जर तुम्हाला मॉनिटरी पॉलिसीचे इन्स्ट्रुमेंट कोणते विचारले तर तुम्हाला आरबीआय जे जे काम करतं ते सगळं काय आहे? मॉनिटरी पॉलिसीमध्ये येतं. मग रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, बेस दर असेल, सगळ्या गोष्टी, बरोबर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. एक स्कीम विचारली होती बघा, उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना ही कोणाची आहे? तर सिंपल आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न अवघड होता. ऑप्शन बघ कसे आहेत? राज्य सरकार, केंद्र सरकार, महाराष्ट्र विद्युत बोर्ड आणि जीवन विमा निगम. तो टेन्शन घ्यायचं नाही, वाचली असेल तर ठीक आहे, केंद्राची योजना, नसेल वाचली तर हरकत नाही. पुढं नेक्स्ट, ऑगस्ट 1991 टॅक्स संदर्भातली कोणती समिती? म्हणलं ना, समिती दरवर्षी येते, एक तर ते टॅक्सची येते किंवा उद्योगांमधली येते किंवा कोणतीही रँडम येऊन जाते बँकांसंदर्भातली. ऑगस्ट 1991 मध्ये कर सुधारणा शिफारसीसाठी कोणती समिती नियुक्ती केली होती? राजा चलैया समिती. आपण आता 24च्या प्रिलिमला कोणता प्रश्न बघितला ग्रुप बी ला? विजय केळकर समिती कशा संदर्भातली आहे? इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे अप्रत्यक्ष करासंदर्भातल्या तरतुदी. आता राजा चलैया टॅक्स संदर्भातली, ओके, 1991 ची. पुढं 2011-12 मध्ये श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार यांचा क्रम सांगायचा, तुम्हाला वाटा सांगायचा आहे. म्हणजे सेल्फ एम्प्लॉइड, रेग्युलर एम्प्लॉईज आणि कॅज्युअल लेबर्स. लक्षात ठेवा, स्वयंरोजगार 52%, नियमित 18% आणि प्रासंगिक 30%. म्हणजे सेल्फ एम्प्लॉइड 52%, रेग्युलर 18% आणि कॅज्युअल 30%. सर हे कुठं वाचायचं? नाही वाचायचं, हे फक्त पीवायक्यू मध्ये पाहायचं. जर रिपीट झाला तर सोडवायचा, नाही तर अशी येत नाही प्रश्न परत. ओके, सो टेन्शन नाही घ्यायचं. सर आता असे अँगल करू का सगळे? मग त्यावेळेसचे अजिबात नाही. हा प्रश्न जर रिपीट झाला तर सोडवा, फक्त एवढं लक्षात राहू द्या. आता एक पुन्हा योजना आली की त्यांनी ऑइल पाम मिशन विचारले, तुम्हाला कधी लॉन्च केले? आपण खूप क्रिटिकल ऑप्शन दिले, म्हणजे खूप अवघड ऑप्शन दिले होते. नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल पाम वॉज लॉन्च इन ऑगस्ट 2021. अगेन हा प्रश्न का अभ्यासायचा? जर रिपीट झाला तर सोडवता आला पाहिजे म्हणून.
खाद्य तेलांसंदर्भातलं जे मिशन आहे ते कधी सुरू केलं होतं? ऑगस्ट 2021 मध्ये. ओके. नेक्स्ट, पीक विविधीकरण योजना 2013-14 म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम हा कोणाच्या अंतर्गत उपयोजना म्हणून राबवला गेला होता? तर तुम्हाला माहितीये का, राष्ट्रीय कृषी विकास योजना, ही रफ्तारवाली. ओके. तर ही राष्ट्रीय कृषी विकास योजना जी आहे याच्या अंतर्गत आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन पाहतो. ऍग्रिकल्चर मधली एक स्कीम विचारलेली आहे, हे डोक्यात राहू दे, आपण नंतर समराइज करूया इम्पॉर्टंट टॉपिक. 2021-22 दरम्यान, आता हे 21-22 मुद्दाम दिले त्यांनी, बरोबर. ह्यांना कन्सेप्ट विचारायची होती M3 काय असतो. M3 म्हणजे तुमचा विषय नाही इंजिनिअरिंगचा. ओके, हे वेगळं आहे. आपल्या इथं आहे M0, M1, M2, M3, M4. हे काय सर? हे आहेत आपल्या मनीचे प्रकार किंवा पैशाचे वेगवेगळे आपण टाइप्स पाहतो. तर याच्यामध्ये काय येतं M3 मध्ये, आता हे डिस्कस करू. हे खूप रेड्डी गट पाहायचं आहे, घोष गट पाहायचं आहे, डिटेल मध्ये बघू आपण बॅच मध्ये. आता पुरतं एवढं लक्षात ठेवा की M4 मध्ये ना ऑल डिपॉझिट येतात पोस्टाचे. ओके, त्यामुळे ह्याला लिमिट करायचं आपल्याला. पोस्ट ऑफिस मधल्या एकूण ठेवी ज्या आहेत ना, ती M4 चा भाग आहे. टोटल पोस्ट ऑफिस डिपॉझिट ह्या शेवटी येतात. सो बी ला इलिमिनेट करा. बी ला इलिमिनेट केलं की उत्तर आपल्याला मिळतं C आणि D. हे सांगेल मी तुम्हाला कसं सर, म्हणजे इथं तुम्ही सांगताय बी उत्तर आपलं C आणि D, म्हणजे बँकांकडच्या मुदत ठेवी, बँकांकडच्या मागणी ठेवी, म्हणजे टाइम डिपॉझिट विथ द बँक्स आणि डिमांड डिपॉझिट विथ द बँक्स. हे कसं काय M3 मध्ये येतं? हे खूप डिटेल मध्ये पाहायचं आपल्याला. व्हॉट इज M0, M1, M2, M3, M4 हे डिटेल मध्ये पाठ करून घेणार आहे आपण. हा प्रश्न फिरतो दर वेळेला. नेक्स्ट, अगेन बजेटचा क्वेश्चन आलाय का 2300 एक्झामला. ग्रुप बी 24 ला प्रश्न होता, ग्रुप सी 24 ला तर 2 प्रश्न होते. ग्रुप सी च्या आपलं जी 2023 ची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एकत्रित प्रिलिम्स आहे तिथेही प्रश्न आले त्यावेळेच्या बजेटमध्ये. तो दरवर्षी प्रत्येक कंबाईनच्या प्रिलिम्सला इकॉनॉमीमध्ये युनियन बजेट किंवा महाराष्ट्राचं बजेट आणि अर्थसंकल्प यावरती प्रश्न किंवा आर्थिक सर्वेक्षण म्हणजे इकॉनॉमिक सर्वे यावरती तुम्हाला 100% प्रश्न दिसतोय. पुढच्या वर्षी तुम्ही आता अभ्यास करताय, म्हणजे यावर्षी कंबाईनचा ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, मग तुम्ही 24-25चं बजेट किंवा 25-26चं बजेट हे चांगलं वाचाल. वाचलंच पाहिजे, नाही तर मार्क हाताने जातात आपले, बरोबर. हे काय म्हणतात बघा की प्राधान्यक्रम, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, एक सप्तर्षी नावाची गोष्ट आणली होती. त्याच्यात अनेक मुद्दे होते, बरोबर. हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये होते. हे डीएनए मध्ये मी पाठ करून घेतलं होतं आपल्या लेक्चरमध्ये की हे पाठ करा, येणारच आहे, बरोबर. तो आलाय, आपला शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यावरती. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट होतं, ग्रीन ग्रोथ आहे, युथ पॉवर अँड फायनान्शियल सेक्टर आहे. पुढं 12व्या वित्त आयोगामध्ये, आता हा प्रश्न थोडा किचकट आहे बघा, कारण एक रॅन्डम 12व्या वित्त आयोगातली एक योजना विचारली तर सांगितलं की यांचा वाटा किती आहे, बरोबर. तर 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह 75-25 अशी ठेवण्याची शिफारस केलेली होती. पाठ करू नका, हा प्रश्न आलेला आहे असा, फक्त डोक्यात राहू दे, म्हणजे अभ्यास करताना थोडंफार लक्ष राहील. यानंतर कोणतं विधान तुम्हाला अयोग्य पाहायला मिळतात? प्रश्न आहे टॅक्सवरती जीएसटीचे प्रकार. त्यातला पहिला प्रकार दिला त्यांनी UTGST म्हणजे युनियन टेरिटरीचा जीएसटी. लक्षात ठेवा, हा युनियन टेरिटरी गोळा करतो, केंद्र सरकार नाही गोळा करत, पहिलं चुकीचं आहे. आणि IGST म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी, 2 राज्यांमधला जो व्यवहार असतो त्याच्यावरती जो जीएसटी असतो त्याला आपण इंटिग्रेटेड जीएसटी म्हणतो. हे केंद्र सरकार कलेक्ट करतं, राज्य सरकारचा संबंध नाही. सो दोन्ही पर्याय तुम्हाला अयोग्य पाहायला मिळतात. इथं आता या कन्सेप्टला शिकू नका, मी तुम्हाला आता कन्सेप्ट शिकवत नाही, मी फक्त प्रश्न दाखवते, उत्तर सांगतोय, टॉपिक सांगतोय तुम्हाला. ओके, हे शिकायच्या वेळी आपण खूप डिटेलमध्ये शिकूया की जीएसटीचं आपल्या इथं जे ड्युएल जीएसटी मॉडेल आहे ते कसं आहे. यानंतर आपल्या एमपीआयचे सिंपल अतिशय एक्सपेक्टेड क्वेश्चन, म्हणजे मला जर विचारलं सर कोणता टॉपिक पहिला करू, मी सांगतो रिपोर्ट म्हणजे इंडेक्स आहेत ना ते पहिले करा, HDI, MPI, त्याचे डायमेन्शन आणि इंडिकेटर. एमपीआय मध्ये काय असतं? हेल्थ, एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, बरोबर. हे पाठ करून घेतो आपण. हेल्थ, एज्युकेशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड, ACD हे तुमचं उत्तर आहे. एमपीआय मध्ये इन्कम येत नाही, लक्षात ठेवायच्या मध्ये. ओके, तर कारण पॉवर्टी बद्दल बोलतोय आपण. यानंतर सप्टेंबर 2001 मध्ये कोणती योजना आपण लॉन्च केली, जिथं आपण जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना म्हणजे जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम इंटिग्रेट केला. 2001 म्हणलं लक्षात ठेवा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. या योजनांच्या खूप चांगल्या नोट्स आपण प्रोव्हाइड करतो यावर्षी, कारण खूप भारी बनवलेले नोट्स यावेळेस, पूर्ण सिक्वेन्स IRDP पासून. ओके, सो डिस्कस करू, मी तुम्हाला शेअर करेल हा. ओके, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही 2001 मध्ये लॉन्च केली होती. 2 योजना मर्ज झाल्या, जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम. पुढं एक खूप
इम्पॉर्टंट आणि मला सारखं वाटायचं की या टॉपिकवरती ना हा प्रश्न यावा. ओके, तो आला होता मागच्या वर्षी, मला थोडं वाटलं की हा खूप स्टँडर्ड क्वेश्चन आहे. बघा, FRBM कायदा माहिती आपल्याला 2003चा. FRBM कायद्याअंतर्गत त्यांनी एक टार्गेट ठेवलं होतं केंद्र सरकारनं महसुली तूट दूर करण्यासाठी. म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिटला आपल्याला कम्प्लीट झिरो करायचं होतं, जे आजपर्यंत झालेलं नाही. ओके, तर ते टार्गेट इयर काय होतं लक्षात ठेवा, 2008-9. इथून पुढे हा टॉपिक लक्षात ठेवा, भविष्यात कधीही विचारला जाऊ शकतो. FRBM 2003चा आहे. येस सर, त्यांनी रेव्हेन्यू डेफिसिटला झिरो करायचं टार्गेट ठेवलं होतं. मग त्याचं टार्गेट इयर काय होतं, 2009 होतं लक्षात ठेवा, म्हणजे 2008. ओके, तर हा एक मुद्दा महत्वाचा. पुढचा प्रश्न किंवा पुढचे प्रश्न आता पाहूया आपण. आतापर्यंत आपण 2024ची गट ब ची पूर्व पाहिली, 2024ची आपण गट क ची पूर्व पाहिली, आणि 2023ला एकत्र प्रिलिम झाली होती गट ब आणि गट क ची, ती आपण पाहिली 15 प्रश्न. म्हणजे आतापर्यंत आपण जवळपास 45 प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण 2022ची गट ब आणि गट क पाहूया. सुरुवात करूया. 8 ऑक्टोबर 2022ला ही पूर्व परीक्षा झाली होती. इथे तुम्हाला विचारलं की भारतामध्ये सर्वात जास्त पॅक्स कोणत्या राज्यामध्ये आहेत. पॅक्स म्हणजे काय, प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज. ओके, तर या लक्षात ठेवायचे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त. ही फॅक्ट पाठ करा, कारण ही बऱ्याच वर्षांपासून आहे, भविष्यात देखील येऊ शकते. ते आपण शिकतो ना की ऍग्रिकल्चर क्रेडिट संस्था वेगवेगळ्या आहेत, त्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या वेगळ्या, प्रायमरी वेगळ्या, बरोबर, स्टेट लेवलच्या वेगळ्या, नॅशनल वेगळ्या. त्यातल्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या युपी मध्ये जास्त आहेत, जे डिस्ट्रिक्ट बँक्स आहेत ना आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँका त्या. पण जर प्रायमरी विचारले ना पतसंस्था आपल्या, ते महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहेत. पुढं समिती, बरोबर, निर्गुंतवणूक समिती विचारली. 1993 मध्ये सरकारनं कोणाच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रामध्ये उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी, म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कोणती समिती किंवा कोणाच्या चेअरमनशिप अंडर समिती बसवली होती. सी रंगराजन यांची समिती आपण पाहतो या ठिकाणी आहे. ओके, पुढं नेक्स्ट. आतापर्यंत आपण मला वाटतं 3-4 समित्या पाहिल्या. आबिद हुसेन समिती लघु उद्योगांची पाहिली होती. राजाचलया समिती टॅक्सेस 1991. विजय केळकर समिती 2002 का 2003 ची आहे, इनडायरेक्ट टॅक्सेस. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन रिपोर्ट त्यांचे, बरोबर. आता आपण पाहतोय कोणती, सी रंगराजन 1993. कशाबद्दल आहे, डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूक. 4 गोष्टी कमेंट करा बरं लेक्चर. मी नंतर पाहिलं की किती विद्यार्थी लेक्चर पाहतायत आणि किती लक्ष देऊन पाहतायत. या 4 समित्या जे मी तुम्हाला सांगितले ना, तर ते एकदा कमेंट डाऊन करा आणि त्याचं उद्दिष्ट सांगा पुढे कशासाठी होती. ओके, म्हणजे बाकीचे पण वाचून घेतील. पुढं 2017-18 पर्यंत भारतामध्ये सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे FDI 23.6% कोणत्या क्षेत्रामध्ये होती. रॅन्डम प्रश्न होता. संप्रेषण सेवा म्हणजे कम्युनिकेशन सर्व्हिसेस मध्ये सर्वात जास्त FDI अजूनही पाहतो आपण, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये. यानंतर वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22च्या अर्थसंकल्पामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या किती शहरी केंद्रांसाठी 2217 कोटी प्रदान करण्यात आले. प्रश्न बघा, अर्थसंकल्प आलाय का परत यावर्षी पण, म्हणलं होतं की दरवर्षी आहे. येस सर, तर 42 अशी शहर केंद्र होती जिथं हे सुरू केलेलं होतं. ओके, आता टेन्शन घेऊ का सर, 42 लक्षात ठेवतो, आता कशाला. आता यावर्षी बजेटमध्ये काय ते लक्षात ठेवा. ओके, किसान क्रेडिट कार्डची लिमिट वाढवलेली आहे. बिहार मध्ये मखना बोर्ड स्थापन केला आहे. हे सगळं वाचा. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना आहे, हे या वर्षीच्या बजेटमध्ये आहे. मग वाचा ते, बरोबर. सो हे जे पॉईंट्स लक्षात ठेवा, हे त्या वर्षीचे रिलेव्हंट पॉईंट्स आहेत. तुम्हाला या वर्षीला याचा रेफरन्स घेऊन अभ्यास करायचा आहे. पुढं नेक्स्ट पॉईंट. आता हा एक बेसिक प्रश्न आहे बघा, आपण डिस्कस करू इंग्लिशमध्ये, कारण इंग्लिशमध्ये थोडं लगेच सुटेल आपल्याला हा प्रश्न. मराठीत पण सुटेल, पण इंग्लिश मधले शब्द थोडे जास्त वेळ वाचतील आपला. सेकंड लार्जेस्ट ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री. ओके, सेकंड लार्जेस्ट. सर इथं शुगर पण आहे आणि कॉटन पण आहे, नाही सांगता यायचं. म्हणजे अला एक तर 3 किंवा 1, अला 1 कुठं मार नाही, बरोबर, 3 ठिकाणी, काय हरकत नाही. म्हणजे याचा प्रश्न मिटला आपला. यानंतर वन ऑफ दी ओल्डेस्ट आणि ऑर्गनाइज इंडस्ट्री. ऑर्गनाइज आणि नाही सुटत सर, काय हरकत नाही. आपण काय करूया, सोपा बघूया. इंडस्ट्री लिडिंग टू रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे जलद गतीनं औद्योगिकरण जे होतं ते यातलं कशामुळे होईल. ऑटोमोबाईलमुळे होईल, आयर्न अँड स्टीलमुळे होईल का कॉटनमुळे होईल. लक्षात ठेवा ना, आपलं आयर्न अँड स्टीलमुळे खूप जास्त वेगानं काय झालं जगभरामध्ये, औद्योगिकरण झालं. सीला 2 मार्क करा. सीला 2 मार्क केलं उत्तर मिळतं आपल्याला, पर्याय क्रमांक 2. यानंतर सीला 2 करायचं मार्क आपल्याला इथं, दुसरा नाही. सीला 2 मार्क करायचं म्हणजे इथं बघा. त्यानंतर ब ला 1 झाला, ओल्डेस्ट आणि ऑर्गनाइज कॉटन इंडस्ट्री, आणि न्यू टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल. हे सिंपल आहे, बरोबर. सो पर्याय क्रमांक 3. आता कॅकचा प्रश्न म्हणलं ना, कॅक शिवाय पेपर पूर्ण होत नाही, पण हे जरा खतरनाकच विचारलं त्यांनी. कॅक बद्दल त्यांनी दिवस विचारले होते, वेगळाच प्रश्न होता. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून
लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून किती दिवसांच्या आत लेखापरीक्षण अहवालावरती टिप्पणीचा प्रश्न विचारला, बरोबर. याचं उत्तर लक्षात ठेवा 60. सर पाठ करू का सगळं? नाही. जर रिपीट झाला तर 60 दिवस कॅग बद्दल लक्षात ठेवा, त्यांना टिप्पणी करण्यासाठी आहेत. कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हॅज राईट टू ऑर्डर conduct of supplementary audit and he may also comment upon the audit report within 60 days from the date of receipt of the audit report. ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यापासून 60 दिवसामध्ये ते काय करू शकतात? टिप्पणी करू शकतात त्यावरती. नेक्स्ट क्वेश्चन. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला काय म्हणतात? सिंपल डेफिनेशन विचारली आहे तुम्हाला की डिफरन्स बिटवीन फिस्कल डेफिसिट आणि इंटरेस्ट पेमेंट, म्हणजे फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट इज इक्वल टू प्रायमरी डेफिसिट, हे आपल्याला माहित पाहिजे. ओके. प्राथमिक तूट म्हणजे काय? फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट. हे पाठ करा किंवा कमेंट करा. नेक्स्ट, केंद्रीय उत्पादन शुल्काची आता हा प्रश्न बघा, टेन्शन नाही घ्यायचं की 7व्या वित्त आयोगात जायचं आणि त्याचा परत अभ्यास करायचा. काय उत्पादन शुल्काची तरतूद कोण करत बसते? एवढं नाही कोण करत. पण म्हणलं मी केला होता अभ्यास, हा म्हणायचं पुढे करायचं, बरोबर. हे प्रश्न नाही म्हणजे हा सुटण्यासाठी नसतो प्रश्न. तुम्हाला सर आम्ही करतो, हरकत नाही, करत बसा. पण हे असे प्रश्न कुठले करणार? 7वा वित्त आयोग करणार, आता 16वा आलाय, 15 मागचे सगळे करणार का? ते पण राज्य उत्पादन शुल्क, सॉरी केंद्रीय उत्पादन शुल्क. केंद्रीय उत्पादन शुल्क करायचं का राज्य उत्पादन शुल्क करायचं का सर्व्हिस टॅक्स करायचा? कशाचं करणार? बरोबर. लोड घ्यायचा नाही. लोकसंख्येसाठी 25% आणि राज्यांमधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25%. अ आणि ड हे तुम्हाला पाहायला मिळतं. ओके. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे बघा. अशा संस्थेवरती एखादा प्रश्न येऊन जातो आणि खूप लॉजिकल आहे बघा. जर तुम्हाला DICGC म्हणतं थोडंफार माहिती असेल ना, ते डिपॉझिट इन्शुरन्सचं, म्हणजे बँकेमध्ये पैसे ठेवतो सर, पण काय गॅरंटी आहे बँका सांभाळतील, बरोबर. बँकांना काय प्रॉब्लेम झाला त्यांचा स्वतःचा एक इन्शुरन्स असतो, त्याला काय म्हणतो आपण? डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी. त्याचा एक कायदा आहे. तर हा 2021 मध्ये त्याला सुधारणा केलेली आहे, बरोबर. यानंतर ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य असतो. आता हा जो हप्ता आहे लक्षात ठेवा, तो आपल्याला नसतो भरायचा. ओके. सर तुम्ही डिपॉझिट ठेवता तुम्हीच हप्ता भरा असं नसतं, लक्षात ठेवा. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला तर हे चुकीचं आहे. ब चुकीचं आहे. ए आणि सी हे तुम्हाला योग्य पाहायला मिळतं. नेक्स्ट, आता एकदम बेसिक क्वेश्चन सर, आणि इतका भारी क्वेश्चन आहे ना, वाचायचा. हा प्रश्न का वाचायचा बघा. हा प्रश्न सांगतो आपल्याला की आपण अभ्यास करताना किती लक्ष दिलं पाहिजे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, मग सांगितलं ना, संपूर्ण म्हणलं की 2001 सप्टेंबर 2001 करेक्ट आहे सर. महात्मा गांधी म्हणजे मनरेगा 2006च्या फेब्रुवारी करेक्ट आहे. बघा, नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989, ठीक आहे सर, ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर बघा उत्तर आहे अ आणि ब. सांगतो तुम्हाला काय विषय, बघा लक्ष द्या सर्वांनी. तुम्हाला 2 मेजर योजना पाहिजेत आपल्याला, आणि इथं आहे ना खूप विद्यार्थी कन्फ्युज होतात म्हणून आयोग सारखं विचारतं. एक योजना आहे जवाहर रोजगार योजना, जवाहर रोजगार योजना, आणि दुसरी आहे नेहरू रोजगार योजना. आपल्याला वाटतं दोन्ही एकच आहे, आयोग प्रश्न विचारतं दोन्ही वेगळे आहेत. ओके. जसं की इथं काय विचारलं त्यांनी, नेहरू रोजगार योजना. लक्षात ठेवा, जवाहर रोजगार योजना आहे ग्रामीण भागासाठी, 1989 चीच आहे, आणि जी नेहरू रोजगार योजना आहे ती आहे शहरी भागासाठी. आता नीट पहा प्रश्न काय विचारलाय की नेहरू रोजगार योजना ही ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू केली. हे चूक आहे, लक्षात ठेवा. ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी जवाहर रोजगार योजना, जवाहर नेहरू आपण म्हणतो सर हे तर एकच वाटतं, नाही, त्यांच्या नावावरनं एक योजना आणि आडनावावरनं एक योजना आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. जवाहर रोजगार योजना म्हणतात तर ग्रामीण भाग, आणि नेहरू रोजगार योजना म्हणतात शहरी भागाची योजना. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण कंबाईन गट क पूर्व 2022 चे क्वेश्चन्स पाहूया, बघूया काय काय विचारलं गेले. रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे काय की बँका कर्ज देतात बँकांना, इतर कमर्शियल बँकांना, ज्या रेट वरती देतात त्याला आपण काय म्हणतो? रेपो रेट. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देतं, ज्या दरानं देतं त्याला आपण रेपो रेट म्हणतो. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लेंड्स टू दी कमर्शियल बँक ऍट द रेट ऑफ रेपो. बेसिक क्वेश्चन. कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही? मग अशी सोडवलंय मला वाटतं आपण. हा निरक्षरता आहे का कारण? आहे ना सर. अ आहे तर अ ला इलिमिनेट करा. राहिलं काय? सी डी आणि डी. डी कन्फर्म नाही का?
डी कन्फर्म नाही, लक्षात ठेवा. राहणीमानातील सुधारणा हे नाहीये. विवाहाची सार्वत्रिकता, युनिव्हर्सलायझेशन ऑफ मॅरेज, ओके, हे आहे विस्फोटाचं कारण. एकत्र कुटुंब जे आहे, फक्त राहणीमानातील सुधारणा झाली तर विस्फोट होतो असं काही नाही, लक्षात ठेवा. ओनली डी त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, FRBM कायदा कधी लागू केला? आता 5 मिनिटं अगोदर पाहिले ना आपण. FRBM कायदा जुलै 5, 2004. तुम्ही म्हणले सर FRBM कायदा 3चा सांगितला तुम्ही. कायदा 3चा आहे. FRBM कायदा 2003, पण लागू झाला 5 जुलै 2004 ला, पुढच्या वर्षी. हे पाठ करावं FRBM कायद्याबद्दल. इतर सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत नंतर, पण आता पुरत्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. कायदा 2003चा लागू झाला जुलै 2004 ला, FRBM. नंतर 1969 ला बँकांचं आपण पाहिलं होतं, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तर किती कोटीपेक्षा जास्त त्यांचं एकूण ठेवी मूल्य होतं, म्हणून त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. मला वाटतं पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं होतं मी तुला, 50 कोटीपेक्षा जास्त ज्या बँकांचं मूल्य होतं त्यांना 1969, मगाच्या प्रश्नामध्ये काय केलं त्यांनी, 19 जुलै 1959 केलं होतं, बरोबर. 69 ला आपण 14 बँकांचं नॅशनलायझेशन पाहिलं, अबव दी 50 करोड डिपॉझिट्स, ओके. त्याच्यानंतर 1980 ला 6 बँकांचं झालं होतं, तिथं 200 कोटीपेक्षा जास्त ज्यांचं डिपॉझिट होतं त्यांचं झालं होतं. ते आपण बघू नंतर डिटेलमध्ये. चला पुढे जाऊयात. सार्वजनिक आयव्ययाचा खालीलपैकी कोणता भाग आहे? व्हॉट इज आयव्यय? पब्लिक फायनान्स, ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज द डिपार्टमेंट्स ऑफ पब्लिक फायनान्स? ABC. हे हेल्थ कसं काय याच्यामध्ये, फायनान्स मध्ये? सार्वजनिक खर्च आहे, सार्वजनिक कर्ज आहे आणि सार्वजनिक उत्पन्न आहे. ABC हे तुम्हाला उत्तर पाहायला मिळतं. यानंतर 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर आहे, करेक्ट आहे. 2011च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73% होता, करेक्ट आहे. 74 होता, पण इथे करेक्ट दिले 73 ला, काय हरकत नाही. देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्या साठी नेहमी अनुकूल कसं काय राहील? पहिल्यापासून तर अजिबात नव्हतं. ए आणि बी हे बरोबर आहे, पण काय विचारलाय प्रश्न? असत्य कोणता आहे? तर ओनली सी हे रॉंग आहे. हे तुम्हाला चुकीचं वाक्य पाहायला मिळतं. पतपुरवठा अधिकारित योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? नोव्हेंबर 1965. लक्षात ठेवा, डायरेक्ट रिपीट झाला तर सॉल्व्ह करायचा, नाही तर पाठ करायचं नाही. सर अभ्यासात ऍड करतो, अजिबात नाही. क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम जर परत झाली रिपीट तर नोव्हेंबर ऍटलिस्ट 1965 लक्षात ठेवा, ही योजना आहे, बरोबर. यानंतर नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कोणते कारण? ओके, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते? विच ऑफ द फॉलोइंग इज द रिझन फॉर द मनी मार्केट शॉर्टेज फंड्स? ओके, याचं उत्तर आहे अपुरी बचत, इनएड्युकेट सेव्हिंग असतील तर नाणे बाजारामध्ये काय पाहायला मिळते आपल्याला? शॉर्टेज पाहायला मिळते फंड्सची. नेक्स्ट, राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीमध्ये मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केले व्हॉट इज भांडवली प्राप्ती. कॅपिटल रिसीट, ओके, म्हणजे काय? कॅपिटल रिसीट म्हणजे असेट लायबिलिटी चेंज होणार आहे, ओके. असे कोणकोणते बघा, बाजारी कर्ज आहेत, येस सर. केंद्र सरकारकडून उचल घेतली, कर्ज घेतली, उचल घेतली, निर्वाहन निधी योगदान घेतलं, बरोबर, हे सगळं आहे. पण केंद्र सरकारकडून जीएसटीचा वाटा मिळाला, हे काही कर्ज नाहीये किंवा हे असं नाही की बाबा काहीतरी आपल्यावरती लायबिलिटी येते, तो तुमचा हक्काचा वाटा आहे, तुम्हाला मिळतोय, बरोबर. ते वन साइड फ्लो आहे, म्हणजे ते रेव्हेन्यू रिसिप्ट झालं. सो डी नाही, ABC जे कर्ज आहे, उचल आहे, ते सगळं कशामध्ये येतं? आपल्या भांडवली प्राप्तीमध्ये येतं, लक्षात ठेवा. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती काय असते? म्हणजे दरवर्षी खर्च जो आहे ना गव्हर्नमेंटचा, बजेट दरवर्षी पहा, कमी होतं का बजेट? कधी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचं बजेट कमी आहे, कायम ते वाढत जातं, लक्षात ठेवा. तो वाढता तुम्हाला ट्रेंड पाहायला मिळतो सार्वजनिक खर्चामध्ये. दरवर्षी पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे शासकीय खर्च हा वाढत जातो. का वाढतो? अनेक कारणं आहेत, बरोबर. पुढे जाऊया. नेक्स्ट, तिकडे जायला नको. गरिबांच्या जे काही मुद्द्यांचे परीक्षण करण्यासाठी समिती, सर समिती विचारली 2011-12 मग कशी बघितली ना आपण, 816,000 नाही, ते आपण याचं पाहिलं होतं, बरोबर. 11-12 रंगराजन समिती पाहिली का आपण? येस, पाहिली ती, मला वाटते, बरोबर. ती नाही बरं का, 1993 ची विचारली तर कशाची आहे? ती निर्गुंतवणूकची आहे. 11-12 मी सांगितलं तुम्हाला, अलग समिती, लकडावाला समिती, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. 2011-12 समिती कोणती आहे? रंगराजन समिती. पुढं, ग्रामीण भागामध्ये माणसाला दररोज किती उष्मांकाची म्हणजे कॅलरीची गरज असते? लक्षात ठेवा, ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी लागतात आणि शहरी भागामध्ये 2100, मग 2400 2100 जे आपण पाठ करतो ते हेच आहे, बरोबर. याचं टेन्शन घेऊ नका, हे सगळे आपल्याकडे, बरोबर, कंटेंट वाईज सगळं शिकवणार आहे.
यानंतर भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवलं जातं? पहिले मग आपण मी दोन गोष्टी सांगितल्या होत्या. जर फिस्कल पॉलिसी म्हटलं तर गव्हर्नमेंट, मॉनिटरी पॉलिसी म्हटलं तर आरबीआय. प्रश्न काय आलाय? मॉनिटरी पॉलिसी राबवायची जबाबदारी कोणाची? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न तिथल्या तिथेच फिरतायत सगळे. अभ्यास थोडा स्मार्टली करा, खूप सोपं आहे. राष्ट्रीय तेलबिया विकास जो काही प्रकल्प आहे तो कधी सुरू करण्यात आला होता? ओके, तर हा तेलबिया मोस्टली 85-86 असेल. कमेंट करून मला सांगा, याचं उत्तर मला आठवत नाही काय याचं. मोस्टली 85-86 असावा. ओके, तेच आहे उत्तर, पण चेक करून सांगाल मला. लास्ट क्वेश्चन आहे आपला हा, मला वाटतंय. हा येस, लास्ट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळामध्ये महाग चलन नीतीचा वापर करतं. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिअर मनी पॉलिसी युज करते इन्फ्लेशनच्या टाइम मध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भावघटीच्या काळामध्ये स्वस्त चलन धोरणाचा वापर करतं. चीप मनी पॉलिसी युज करतं पिरियड ऑफ डिप्रेशन मध्ये. आणि 51 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केलं होतं रिझर्व्ह बँकने. म्हणजे 1991 मध्ये आपण चीप मनी पॉलिसी वापरली होती, 3% आपण धोरण केलं होतं, म्हणजे रेट केला होता. सगळं बरोबर आहे, लक्षात ठेवा. इन्फ्लेशन असेल, इन्फ्लेशन म्हणजे काय? भाववाढ, चलनवाढ. म्हणजे काय? लोकांच्या हातामध्ये भरपूर पैसा आहे, एखादी वस्तू खरेदी करायची असली किंमत पण खूप वाढते, म्हणजे काय होतं? इन्फ्लेशन होतं. म्हणजे लोकांच्या मध्ये भरपूर पैसा असेल तर गव्हर्नमेंट काय करतं किंवा आरबीआय काय करते? तो पैसा लोकांकडून काढून घेतं. मग ते काढून कसं घेणार आहे? लक्षात ठेवा. त्याला आपण काय म्हणतो? इन्फ्लेशन टाइम मध्ये डिअर मनी पॉलिसी, कडक धोरण जे आहे, महाग चलन धोरण नीतीचा वापर केला जातो. पण लोकांच्या हातामध्ये पैसेच नाहीयेत. ओके, आणि डिप्रेशनल वस्तू खूप स्वस्त झाल्या, म्हणजे इन्फ्लेशनच्या अपोजिट झालं. तर गव्हर्नमेंट किंवा आरबीआय काय करतं? कर्ज स्वस्त करतं. कर्ज स्वस्त केले, लोकांकडे भरपूर पैसा येतो आणि परत वस्तूंची किमती परत वरती यायला लागतात. म्हणजे डिप्रेशन मधून परत आपण इन्फ्लेशनकडे जायला लागतो. हे खूप सोपं आहे आणि खूप डिटेलमध्ये आपण प्रिलिम्स बुस्टर बॅच मध्ये पाहणार आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. प्रिलिम्स बुस्टर बॅच आपण 7 जुलैला म्हणजे उद्या सुरू करतोय. जर कोणी ऍडमिशन घ्यायचं राहिलं असेल तर आजच ऍडमिशन घ्या. तुम्ही जेव्हा हे लेक्चर पाहत असाल त्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि बॅच जॉईन करा, कारण भरपूर डिटेलमध्ये एक्झाम ओरिएंटेड आपण सगळे टॉपिक पाहणार आहोत. न विसरता आपलं हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि काही डाऊट असेल तर या नंबरवरती मला मेसेज करा व्हॉट्सअपला. तर ह्या गोष्टी क्लिअर आहेत बघा. प्रिलिम्स बुस्टर बॅच आपण सुरू करतोय आणि यावर्षी राज्यसेवा प्रिलिम्स, कंबाईन प्रिलिम्स दोन्ही एक्झामला आपण टार्गेट करत आहोत या बॅच मध्ये. सो तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. या पद्धतीने इकॉनॉमी राज्यसेवा कंप्लीट झालं आपलं, इकॉनॉमी कंबाईन साठी कंप्लीट झालं. या कंबाईन मध्ये काय पाहिलं आपण? बजेटवरती, इकॉनॉमिक सर्वेवरती प्रश्न पडतोय. बँकिंग सेक्टरमध्ये आरबीआय त्याच्या संदर्भात प्रश्न फिरतोय. गव्हर्नमेंटचा आपण पाहतो की म्हणजे ओव्हरऑल सार्वजनिक वित्त जो टॉपिक आहे ना, हा कंबाईनला खूप महत्वाचा आहे. त्यातले बरेच प्रश्न आता आपण पाहिले. समित्या रेग्युलरली पडता आहेत, हे डिस्कस करतोय आपण, बरोबर. सो हे टॉपिक तुम्हाला आता हायलाइट झाले की कोणते टॉपिक कंबाईनला इकॉनॉमी अंतर्गत रिपीटेडली विचारले जातात. राज्यसेवेला आपण पाहिलं ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. पॉलिटी कंप्लीट झालं, इकॉनॉमी कंप्लीट झालं. आता पुढे आपण पुढचा विषय कंप्लीट करणार आहोत, जे लेक्चर तुम्हाला मिळून जातील. ओके, सो बाकी युट्यूबला हे लेक्चर पाहताय, सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा सेशनला आणि एखादी कमेंट नक्की करा, म्हणजे नंतर जे लेक्चर पाहतात त्यांना समजतं की हे लेक्चर महत्वाचं आहे. ओके, चला, मला वाटतं गोष्टी क्लिअर आहेत. आपण थांबू शकतो, या ठिकाणी काही इश्यू नाहीये. ओके, सो आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.